विद्यापीठ कोल्हापूर यांचं आगमन महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये झालेलं आहे। डी.टी. शेट्टे सर या ठिकाणी आलेले, त्याचबरोबर आपल्या सातारा विभागाचे जिल्हा विभाग प्रमुख माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेखोर सर यांचंही आगमन झालेलं आहे। या महाविद्यालयावर प्रेम करणारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। विविध गावामधून आलेले सरपंच, उपसरपंच, त्याचबरोबर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। प्रथम प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचं स्वागत झालंय। यानंतर प्रमुख पाहुणे आपल्या संस्थेचे संकल्पक संस्थापक शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचं पूजन या ठिकाणी करण्यासाठी जात आहेत। आपल्या महाविद्यालयातील NCCचे विद्यार्थी त्यांना मानवंदना देत आहेत। सर्व मान्यवर ते या ठिकाणी आणि त्याच्याबरोबर अन्य मान्यवर सुद्धा आपल्या संस्थापक शिक्षण मंत्री यांच्या पुतळ्याचं पूजन करण्यासाठी गेलेले आहेत। या ठिकाणी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक संस्थापक शिक्षण मंत्री डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि पूजन करून प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। यानंतर युवकांचं प्रेरणास्थान श्री स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचं पूजन प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या पुढे या ठिकाणी संपन्न होईल। शिक्षणाची गंगा वेगळं पाण्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यात येतं ते स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक संस्थापक शिक्षण मंत्री डॉक्टर बापूजी साळुंखे, त्याचबरोबर युवकांचा प्रेरणास्थान असणारे श्री स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचं पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे। यांनी दीनदलित बहुजन समाजाच्या झोपडीपर्यंत ज्ञानाची दारं पूर्ण करून देण्याचं काम या ठिकाणी केले आणि खऱ्या अर्थानं या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी प्राप्त करून दिली। म्हणूनच त्यांच्याविषयी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा उद्धार तो रयतेचा राजा, पददलितांचा कैवार तो श्रमिकांचा राजा, झोपडीत तो हसत लाविला विठेचा दीप, दलित असला बघूने जळता शतकांचे पाप। शिक्षणापासून वंचित असलेल्या बहुजन दलित समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारं खुली करून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। यानंतर दीप प्रज्वलन संपन्न होत आहे। कार्यक्रम प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन या ठिकाणी होईल। विषमतेचा अज्ञानाचा अंधार दूर सारण्या, मनामनात दीप पेटवूया,
करुणी दीप प्रज्वलन ज्ञानाचा समतेचा प्रकाश वाढवूया, ज्ञानाचा समतेचा प्रकाश वाढवूया. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन संपन्न होत आहे. यानंतर ज्ञानज्योतीचं पूजन हे प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या शुभास्ते संपन्न होईल. आम्ही या रोजचं महाविद्यालय जरी छोटं असलं तरी कर्तृत्वानं फार मोठं आहे आणि म्हणूनच आम्हाला महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये न्यास मूल्यांकनात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आणि म्हणूनच आमच्या या रोपी महोत्सवी लोगोचं अनावरण प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. या महाविद्यालयानं 25 वर्षाचा कालखंडामध्ये उत्तुंग अशा पद्धतीची भरारी घेतलेली आहे आणि म्हणूनच आम्ही या लोगोचं अनावरण प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी करतोय. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवा. महाविद्यालयाला मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या शिक्षण मंत्री डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी स्वलिखित जी प्रार्थना लिहिलेली आहे त्या प्रार्थनेनं आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. कृपया सर्वांनी प्रार्थना स्थितीमध्ये आसनस्थ व्हायचं आहे. सर्वांनी प्रार्थना स्थितीमध्ये आसनस्थ व्हायचं आहे. सगळ्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉक्टर महेश गायकवाड सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत या ठिकाणी सांगावे. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य कॅप्टन डॉक्टर महेश गायकवाड सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे.
मला बघायचे का ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हा मूलमंत्र देणारे आपल्या संस्थेचे संकल्पक संस्थापक शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे बापूजींनी सुरू केलेल्या या ज्ञान प्रसाराच्या कार्यामध्ये संस्थेच्या व्यवहारातली एक अखंड समयी आणि सात्विकतेचं तेज असणाऱ्या आपल्या संस्थापका सुषमादेवी साळुंखे युवकांचे प्रेरणास्थान आणि मानवतेचा संदेश जगभर पोहोचवणारे भारताचे प्रतिनिधी स्वामी विवेकानंद या महामानवांना मी सर्वात प्रथम अभिवादन करतो आणि आज आपल्या आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे या महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटन समारंभासाठी आपणा सर्वांचं स्वागत करतो। या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्घाटक आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि शिवाजी विद्यापीठाचे कुशल नेतृत्व माननीय प्राध्यापक डॉक्टर B.T. शिर्के सर, आपल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं खऱ्या अर्थानं एक आधुनिकतेचं ध्यास घेतलेले नेतृत्व म्हणजे आपल्या संस्थेच्या सेक्रेटरी माननीय प्राचार्य सौ शुभांगी गावडे मॅडम, सातारा जिल्ह्याचे विभाग प्रमुख माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ सर, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणारे आपल्या महाविद्यालयाचे मार्गदर्शक आणि CDC मेंबर आदरणीय मनोहर भाऊ साळुंखे, आपल्या संस्थेचे ज्येष्ठ सदस्य आजीव सेवक थोरात सर, त्याचबरोबर तारळेगावचे ग्रामस्थ आणि संस्थेचे ज्येष्ठ सदस्य मधुकर बापू पाटील, आपल्या नागठाणे गावाच्या प्रथम नागरिक आदरणीय बेजरे मॅडम, मंचावर उपस्थित असणारे आपल्या या महाविद्यालयाच्या स्थापनेपासून त्यांनी या महाविद्यालयाला प्रगतीपथावर नेतृत्व नेण्याचा प्रयत्न केलेला आहे असे सर्व माजी प्राचार्य, त्याच्यामध्ये जयेश पाटील सर आहेत, त्याचबरोबर समोर बसलेल्या याच्यामध्ये आमचे आदरणीय सुहास साळुंखे सर आहेत, ज्यांनी या महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी आटोकाट प्रयत्न केले आणि ही खऱ्या अर्थानं भगीरथाची गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला। त्याच्यामध्ये प्राधान्यानं नाव घ्यावं लागेल ते आमचे आदरणीय यशवंतताई साळुंखे येसुनाना, सध्या ते कारखान्यावर एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहेत, आपल्या सर्वांना कल्पना आहे जरा धामधूम सुरू आहे आणि थोड्याच वेळात ती इथे येणार आहे। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर काम करणारे बाळकृष्ण नाना साळुंखे असतील, वसंतराव पवार असतील, श्रीरंग आबा आहेत, अविनाश यादव माजी सरपंच आहेत, त्याचबरोबर राजीव साळुंखे सर या ठिकाणी आहेत, तुकाराम साळुंखे आहेत, वामनराव साळुंखे सर आहेत, आमचे CDC मेंबर अक्षय जेदे सर आहेत, रामकृष्ण विद्यामंदिराचे मुख्याध्यापक देसाई सर, या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर सतीश गाडगे सर या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर माजी विद्यार्थी संघाचे आमचे प्रमुख गणेश साळुंखे या ठिकाणी आहेत। याचबरोबर आपल्या सर्वांना कल्पना आहे की या महाविद्यालयाचा मुलांच्या पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न ज्यांच्या सहकार्यातून सुटला आणि ज्यांच्यामुळं आपल्याला विनामूल्य कसलंही मूल्य न घेता मुलांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली ते आमचे मित्र विजय कदम या ठिकाणी आलेले आहेत। या बरोबरच समोर मी बघतोय की ज्यांच्या ताकदीवर आणि ज्यांच्या प्रेरणेवर आणि ज्यांच्या मार्गदर्शनावर आमचं महाविद्यालय वाटचाल करत असतात असे असंख्य ग्रामस्थ माझ्यासमोर बसलेले आहेत। या सर्वांचा नामोल्लेख करणं वेळेअभावी शक्य नाही, परंतु मी सर्वांना इथून मनापासून अभिवादन करतो आणि आज आपल्या महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलायला उभं राहताना मला निश्चितच आपल्या महाविद्यालयाचा सुरुवातीचा काळ आठवतो आणि ज्या वेळेला या महाविद्यालयाची स्थापना करण्याचा विचार पहिल्यांदा समोर आला, मला आपल्याला सांगायला निश्चित आवडेल की
बापूजींनी आपल्या कारकिर्दीमध्ये म्हणजे 1987 पर्यंत बापूजींच्या निर्वाणापर्यंत म्हणजे जवळपास 32 वर्ष बापूजींनी अथक प्रयत्न करून महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये पायी बैलगाडीनं बोटीनं कधी पाण्यातून चिखलातून फिरून शेकडो संस्कृती केंद्र उभी केली आणि आपल्या 32 वर्षाच्या या जीवनाच्या कालावधीमध्ये जवळपास 330 संस्कृती केंद्र बापूजींच्या हयातीमध्ये उभी राहिली. बापूजींनी सुरू केलेला हा शिक्षण प्रसाराचा यज्ञ बापूजींच्या निधनानंतर निर्वाणानंतर तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच जोमानं आणि तेवढ्याच निष्ठेनं पुढे घेऊन जाणारे बापूजी साळुंखे शिक्षण महर्षी होते. तर एक शिक्षण व्रती म्हणून काम करून त्यांनी हा रथ पुढे नेला जगन्नाथाचा. ते म्हणजे आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब. आणि बापूजींच्या नंतर आज तागायत म्हणजे जवळपास 35 ते 37 वर्ष माननीय प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेबांनी ही शिक्षणाची ज्योत पुढच्या पिढीकडे देताना बापूजींनी उभ्या केलेल्या संकुलामध्ये जवळजवळ नव्याने 75 ते 76 शाखांची भर घातली. आणि फार मोठी उल्लेखनीय गोष्ट आहे की बापूजींच्या नंतर सुद्धा ह्या नवीन शाखा निर्माण होण्याचं सत्र आणि ही परंपरा अभयकुमार साळुंखे साहेबांनी कायम ठेवली. आणि त्यानंतर बापूजींच्या नंतर जी सांस्कृतिक केंद्र उभी राहिली त्या सांस्कृतिक केंद्रामधलं एक अत्यंत अभिमानानं नाव घ्यावं असं सांस्कृतिक केंद्र म्हणजे आपलं हे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे आहे. बापूजींच्या नंतर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मला वाटते जवळजवळ 7 नवीन महाविद्यालय आपल्या शिवाजी विद्यापीठाच्या कारकिर्दीत अभयकुमार साळुंखे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली आणि त्यापैकी हे एक महाविद्यालय आहे. 1990, 92, 95 पासून या परिसरामध्ये महाविद्यालय असावं यासाठी या ग्रामस्थांनी पंचकृषीतल्या सगळ्या ग्रामस्थांनी त्या काळी खूप मोठा उठाव केला आणि इथं महाविद्यालय सुरू व्हावं अशी मागणी केली. एवढ्या ग्रामीण आणि दुर्गम भागात महाविद्यालय चालेल का याच्याबद्दल शंका होती. पण तत्कालीन मंत्री आणि आमदार या भागाचे भाग्यविधाते माननीय अभयसिंह राजे भोसले यांनी या कल्पनेला पाठिंबा दिला आणि अभयकुमार साळुंखे साहेब आणि अभयसिंह राजे भोसले या दोघांच्या अथक प्रयत्नातून या महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यावेळेला मी आता ज्यांची नावं घेतली ते येसू नाना असतील, बाळकृष्ण नाना असतील, आदिपराव पाटील असतील यासारख्या जुन्या जाणत्या मंडळींनी या खऱ्या अर्थाने या विचाराला पाठिंबा दिला. आणि मला एक ऐकलेली गोष्ट आठवते की ज्याचा उल्लेख मला प्रामुख्याने इथं केला पाहिजे. ते म्हणजे ज्यावेळेला अभयसिंह महाराजांच्याकडे हा प्रस्ताव घेऊन गेल्यानंतर काही लोकांनी महाराजांना असंही सुचवलं की महाराज आपण एवढा प्रयत्न करताय की या ठिकाणी महाविद्यालय निर्माण व्हावं, मग स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं महाविद्यालय काढण्यापेक्षा आपण आपलंच एक नवीन महाविद्यालय या परिसरात का सुरू करत नाही, आपल्याच वतीनं आपण महाविद्यालय सुरू करूया. हा प्रस्ताव ज्यावेळेला अभयसिंह राजे भोसलेंच्या समोर ठेवला गेला त्यावेळेला खरोखर राजा माणूस कसा असतो याचं उदाहरण बघायला मिळालं. कारण महाराजांनी सांगितलं की राजमाता सुंदरराजे भोसलेंनी या सातारा जिल्ह्यामध्ये या संस्थेला दत्तक घेतलेलं आहे. ही त्यांची संस्था आहे आणि त्यांनी अपार प्रेम बापूजींच्या कार्यावर आणि या संस्थेवर केलेलं आहे. त्यामुळं विवेकानंद शिक्षण संस्था ही माझीच शिक्षण संस्था आहे. त्याच्यामुळं मी वेगळं महाविद्यालय काढण्याचा विचार करू शकत नाही. विवेकानंद संस्थेचं महाविद्यालय म्हणजेच माझं महाविद्यालय आहे आणि हे महाविद्यालय आपण सुरू करायचं. आणि त्यातून हे महाविद्यालय उभं राहिलं. त्या काळचे नागठाणे गावचे सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायतीची बॉडी आणि मी आता ज्याचा उल्लेख केला त्या सर्व आदरणीय व्यक्तींनी अगदी 10 वेळेला मंत्रालयात जाऊन अभयसिंह महाराजांच्या बरोबर फिरून पाठलाग करून या महाविद्यालयाची 2000 साली मान्यता आणली आणि 2000 साली ह्या महाविद्यालयाला सुरुवात झाली. ज्यावेळेला या महाविद्यालयाला सुरुवात झाली त्यावेळेला या महाविद्यालयाला स्वतंत्र इमारत नव्हती. किंबहुना या ठिकाणी जे हॉस्टेल होतं जे समोरच्या रामकृष्ण विद्या मंदिराचं होतं त्या हॉस्टेलमध्ये या शाळेची सुरुवात झाली. कारण मला हे हॉस्टेल माहिती आहे, कारण माझ्या सुदैवानं बापूजींना मी पाहिलं ते या मैदानावर पाहिलं, बापूजींचं ऐकलं ते ह्या मैदानावर मी ऐकलं आणि माझं स्वतःचं शिक्षण 4थी पासून ते 10वी पर्यंत या प्रांगणामध्ये झालेलं आहे. त्यामुळे बापूजींचा स्पर्श सुद्धा मला या प्रांगणामध्ये झालेला आहे. आणि त्यावेळेला मी या हॉस्टेलमधल्या एका वर्गामध्ये शिकत होतो की जिथं नंतर महाविद्यालय सुरू झालं. आणि थोडासा गमतीचा भाग पण या ठिकाणी स्वतः शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू साहेब आहेत
आणि बापूजींच्या विचारांचा वसा आणि वारसा रक्ताचा आणि विचाराचा दोन्ही चालवणाऱ्या आमच्या आदरणीय गावडे मॅडम या ठिकाणी आहेत. त्यामुळे मला एक थोडी गमतीशीर तुलना या ठिकाणी अशी करावीशी वाटते सर, की आमच्या पिताजींनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्या आठवणींचं चरित्र म्हणून, त्याच्यामध्ये त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेची एका विद्यार्थ्याच्या नजरेतून कसं विद्यापीठ दिसत होतं याची त्यांनी वर्णन केलेलं आहे. कारण त्यावेळेला आमचे राजाराम कॉलेजमध्ये BA चे विद्यार्थी होते आणि त्यावेळेला बाळकृष्ण म्हणून प्राचार्य होऊन गेलेले होते आणि त्याच्यानंतरचे प्राचार्य ढेकणे सर म्हणून होते. बापूजीचे मित्र ढेकणे सर होते आणि बापूजी ढेकणे सर आणि त्या काळाच्या सगळ्या लोकांनी इतका प्रयत्न केल्यानंतर ते होत नाही शिवाजी विद्यापीठ स्थापन म्हणून बापूजी आणि ढेकणे सरांनी ठरवलं की आपण बिंदू चौकामध्ये उपोषणासाठी बसायचं आणि हे शिवाजी विद्यापीठाची स्थापना सुरू झाली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा. आणि ढेकणे सर आणि बापूजी ज्यावेळेला उपोषणासाठी निघाले त्यावेळेला सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना घेराव घातला की तुम्ही जर उपोषणाला बसणार असाल तर आम्ही पण तुमच्या बरोबर बसतो. आणि याच्यामध्ये 2 दिवस विद्यार्थ्यांची समजूत घालण्यात गेली आणि सुदैवाने बातमी आली की शिवाजी विद्यापीठाचं मंत्रालयामध्ये हे पास झालेलं आहे, बिल पास झालेलं आहे आणि शिवाजी विद्यापीठाची स्थापना होते. आणि त्याच्यानंतर शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली आणि त्यावेळेला शिवाजी विद्यापीठाचं पहिलं कार्यालय म्हणजे मला वाटतं काहीतरी 1960 साली 65ला उद्घाटन झालं. त्याच्या आधी 2 वर्ष शिवाजी विद्यापीठाचं पहिलं कार्यालय शिवाजी कोल्हापूरमधलं ओपल हॉटेल ज्या ठिकाणी आहे त्या ओपल हॉटेलच्या तिथं असलेल्या एका इमारतीमध्ये शिवाजी विद्यापीठाचं कार्यालय भरवण्यात आलं. एखादी नवीन संस्था, एखादं नवीन शाखा सुरू करताना, एखादं नवीन युनिट उभं करताना किती लोकांचा हातभार लागतो आणि किती जण पायातले चिरे होतात याची आपल्याला कल्पना नसते. मला हे आठवण्याचं कारण ह्या महाविद्यालयाला आज रौप्य महोत्सवाचं 25 वर्ष आणि महाविद्यालयाची नॅकची A+ ग्रेड आम्ही ज्यावेळेला आमच्या पुस्तकावर मिळवतो त्यावेळेला या महाविद्यालयाच्या पायामध्ये किती चिरा काढल्या गेलेल्या आहेत त्याचं स्मरण करणं आणि त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे माझं काम आहे. जसं मी म्हणालो की ह्या विद्यालयाची महाविद्यालयाची पहिली इमारत ही या हायस्कूलचं हॉस्टेल होतं आणि यासाठी लागणारं सगळं साहित्य हायस्कूलमधून आलेलं होतं. त्याच पद्धतीनं ज्यावेळेला शिवाजी विद्यापीठाचं कार्यालय सुरू झालं त्यावेळेला विद्यापीठाच्या कार्यालयात ठेवायला फर्निचर नव्हतं आणि मग ढेकणे सरांनी बापूजींना आदेश दिला की तुमच्या संस्थेमधलं सगळं फर्निचर आता सध्या शिवाजी विद्यापीठासाठी पाठवून द्या. आणि त्यावेळेला विद्यार्थी असलेले आमचे आप्पा आणि त्याचे सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या संस्थेतलं खुर्ची, टेबल, कपाट ही डोक्यावरून ओपन हॉटेलपर्यंत पोहोचवलेली होती. आणि त्यावेळेला विरोधानं ते असे म्हणायचे की माझ्या डोक्यावर त्यावेळेला बापूजीने खुर्ची दिली होती ओपन हॉटेलमध्ये लिहून ठेवण्याकरता. तर आपण असं म्हणायचे की न जाणो कदाचित त्याच खुर्चीवर शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू सुद्धा बसलेले असतील त्या काळात. म्हणजे असं आपण म्हणूया की शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूची पहिली खुर्ची ही स्वामी गणेश शिक्षण संस्थेतून गेलेली आहे असं ते विरोधानं म्हणायचे. पण मला आज अभिमान आहे की ती खुर्ची स्वामी गणेश संस्थेत गेलेली होती का नाही माहित नाही, त्याच्यावर कुलगुरू बसले होते का नाही माहित नाही. पण सुदैवानं त्यानंतर शिवाजी विद्यापीठाचे 3 कुलगुरू मात्र आमच्या संस्थेचे विद्यार्थी झाले आणि त्याच खुर्चीवर बसले. हा मात्र आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आमचे साळुंके सर असतील, त्याच्यानंतर देवानंद शिंदे सर असतील किंवा इथे उपस्थित असलेले आदरणीय कुलगुरू प्राध्यापक DT शिर्के सर याची ओळख मी करून देणार आहे. पण माझ्यासाठी त्यांची सर्वात मोठी ओळख म्हणजे आदरणीय कुलगुरू DT शिर्के सर आपल्या संस्थेचे विवेकानंद महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत आणि मला वाटतं ही आपल्यासाठी सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट आहे आज. आणि त्याच पद्धतीनं या महाविद्यालयासाठी सुद्धा ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला आपल्या समोरच्या शाळेमधलं मगाशी ओळख करून देताना त्यांची ओळख करून दिली थोरात सर. हे थोरात सर जणू काही या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य असल्यासारखं त्यांनी काम केलेलं होतं. त्याच्यानंतर अनेक प्राचार्यांनी म्हणजे मला उल्लेख केला पाहिजे की सुधीर सावंत सर असतील की ज्यांनी पहिल्यांदा विनामदलित महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केलं. माझा मित्र मानवेंद्र जाधव असेल, दुर्दैवाने आपल्यात नाही आज, त्यानं प्राचार्य म्हणून या ठिकाणी काम केलं. म्हणून पहिले प्राचार्य म्हणून थोरात सरांचा खास उल्लेख केला कारण तेच त्या काळी हायस्कूलचे मुख्याध्यापक असताना महाविद्यालयाचं सगळं काम ते बघत होते. त्याच्यानंतर बाळासाहेब दुधाळे सरांनी या महाविद्यालयाला खऱ्या अर्थानं 2F पासून सगळं मिळवून देण्याचं काम दुधाळे सरांनी केलं. त्याच्यानंतर अशोक करांडे सर आले आणि या महाविद्यालयाचं सगळं रुपडं बदलून गेलं. आज आपण जी प्रशस्ती इमारत बघतो आहोत या इमारतीचे खऱ्या अर्थाने शिल्पकार म्हणजे डॉक्टर अशोक करांडे सर आहेत.
सुदैवाने ते संस्थेचे पदाधिकारी असल्यामुळे या महाविद्यालयाला गती घेण्याला आणखी बळ मिळालं. त्याच्याबरोबर सगळे ग्रामस्थ आमचे मधुभाऊ असतील, येसुनाना असतील, बाळकृष्ण नाना असतील, तत्कालीन सर्व सरपंच उपसरपंच यांच्या पाठिंब्यानं एवढी भव्य इमारत या महाविद्यालयासाठी करांडे सरांच्या काळात उभी राहिली. शैलजा माने मॅडमनी काही काळ प्राचार्य म्हणून काम केलं. शेळके सरांनी या महाविद्यालयाला अकॅडमिक उंचीत मिळवून देण्याचं काम केलं. त्यानंतर जे.एस. पाटील सर या महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की नॅकच्या बाबतीतला जो एक इतिहास घडला, हे महाराष्ट्रातलं पहिलं ग्रामीण भागातलं महाविद्यालय की ज्याला A+ ग्रेड मिळाली. आणि तो विक्रम आजही कुठल्या ग्रामीण भागातल्या महाविद्यालयानं मोडलेला नाही. ते काम करण्याचं काम जे.एस. पाटील सरांनी केलं. माझे मित्र A.D. जाधव सरांनी काही काळ, अजित कुमार जाधव सरांनी काही काळ या महाविद्यालयाचं नेतृत्व केलं. त्याच्यानंतर माझे मित्र सतीश घाडगे सरांनी या महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम केलं. एक चांगल्या पद्धतीनं NEP-ला सामोरं जाण्याकरता या महाविद्यालयाला खऱ्या अर्थानं तयार करण्याचं काम सतीश घाडगे सरांनी केलं. एक अत्यंत उज्ज्वल अशी प्राचार्याची परंपरा या महाविद्यालयाला मिळालेली आहे. आणि हे असं महाविद्यालय या सर्वांच्या प्रयत्नातून आणि योगदानातून आजपर्यंत पोहोचलेलं आहे. थोडा वेळ गेला तरी या सर्वांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करणं महाविद्यालयाचा आजचा प्रतिनिधी म्हणून हे माझं काम आहे, म्हणून थोडा वेळ घेऊन मी हे उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर या पंचक्रोशीतले ग्रामस्थ नागठाणे या महाविद्यालयामध्ये सर नागठाणे परिसरातील जवळपास 55 खेड्यातून वाड्यावस्त्यातून मुलं येतात. त्यापैकी बहुतांश गावचे प्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच आज आम्ही सन्मानानं बोलवलेले आहेत, समोर उपस्थित आहेत. त्याही सगळ्यांचं मी या प्रसंगी मनापासून स्वागत करतो. आणि आपण सर्वजण या महाविद्यालयाला या निमित्तानं वाटचालीसाठी शुभेच्छा द्याल. अनेक उपक्रम रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही हातात घेतलेले आहेत. काही उपक्रम उद्घाटन थोडं लागलं तरी सुद्धा उपक्रम सुरू आहेत. नॅशनल इंटरनॅशनल सेमिनार सुरू आहेत. अनेक कार्यशाळा सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्यासाठी संपूर्ण महाविद्यालय ICT एनेबल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या वर्गातल्या कोणत्याही खोलीत एक पेनड्राईव्ह घेऊन प्राध्यापक गेला तरी त्याला तिथं वायफाय सह सर्व मिळालं पाहिजे आणि त्याला तिथं शिकवता आलं पाहिजे. प्रत्येक खोली ही ICT एनेबल करण्याचा या निमित्तानं आमचा विचार आहे. त्याचबरोबर या महाविद्यालयामध्ये एक सर्वात मोठी कमतरता आहे की म्हणजे या महाविद्यालयाला योग्य असं सुसज्ज असं सभागृह नाही. तर या महाविद्यालयाच्या आपण बसलो त्या इमारतीच्या पाठीमागं वरच्या मजल्यावर एक सुसज्ज असं सभागृह या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं उभं राहावं असाही आमचा संकल्प आहे. अनेक स्वप्नाने अनेक संकल्प घेऊन आम्ही आणि मी आणि माझे सर्व सहकारी, मला उल्लेख करावा लागेल की A+ ग्रेड मिळाल्यानंतर आजही आपण जरूर पुन्हा नॅकला उद्या सामोरं जाणार आहे. इतक्या तत्परतेनं आणि इतक्या सजगतेनं काम करणारे सगळे सहकारी माझ्यासोबत आहेत. आमच्या सहकार्याचं ॲव्हरेज वय 45 आहे. त्यामुळे मी पण त्या 45च्या वयात असल्याप्रमाणे मला नेहमी वाटत असतं. अतिशय तरुण, होतकरू आणि उत्साही असे सहकारी मला मिळालेले आहेत. त्यांचाही मला इथे उल्लेख करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर या सर्व पुढच्या वाटचालीसाठी आपल्याकडून मला आणि आमच्या सर्व सहकार्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळतील याची मला खात्री आहे. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय कुलगुरू प्राध्यापक D.T. शिर्के सर उपस्थित आहेत. सरांचं वैशिष्ट्य आहे की सरांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून 2020 पासून कामकाज केलं तरी सुद्धा एकाच वेळेला 3 विद्यापीठांचं नेतृत्व करण्याची संधी सरांना मिळाली होती. आपल्याला कल्पना आहे की रे शिक्षण संस्थेच्या कर्तव्य भाऊराव पाटील विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू आहेत. त्याच वेळेला मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून पण सरांनी काम केलेलं आहे. सरांची कुलगुरू आणि प्रशासक म्हणून ओळख आहे तेवढीच मी स्वतः त्यांना ओळखतो ते म्हणजे एक आदर्श शिक्षक म्हणून. कारण सरांचे अनेक विद्यार्थी माझे गुरु आहेत आणि त्याच्यामुळे एक शिक्षक म्हणून सरांची जी ओळख आहे ती फार मोठी आहे. जवळपास 35 वर्षाचा सरांचा संशोधनाचा अनुभव आहे. 5 रिसर्च प्रोजेक्ट आणि जवळपास 70हून अधिक नॅशनल इंटरनॅशनल पेपर सरांचे प्रकाशित आहेत. राज्यात, आपल्या देशात आणि देशाबाहेर स्टॅटिस्टिक्स विषयातले आणि नवीन शैक्षणिक धोरणातले एक तज्ज्ञ म्हणून सरांची ओळख आहे. सरांना सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार अनेक वेळा मिळालेला आहे. आणि अगदी थोडक्यात सांगायचं तर बाबा आमटेंची एक कविता आहे की भान ठेवून योजना आखणारे आणि बेभान होऊन अंमलात आणणारे असं नेतृत्व असावं असं बाबा आमटे म्हणतात. खऱ्या अर्थानं शिवाजी विद्यापीठासाठी कोणतीही योजना आखताना अतिशय काटेकोरपणे विचार करून योजना आखणारे आणि ती राबवताना मात्र अत्यंत कठोरपणे राबवून त्याला यशापर्यंत घेऊन जाणारं असं नेतृत्व की ज्यांनी खऱ्या अर्थाने शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासनाला मानवतेचा चेहरा मिळवून दिला असे आमचे नेतृत्व आणि आमचे आदर्श असणारे मार्गदर्शक D.T. शिर्के सर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून
आपल्या संस्थेच्या सेक्रेटरी मान्य शुभांगीताई गावडे मॅडम या ठिकाणी आहेत. मॅडमची वेगळी ओळख करून द्यायची आवश्यकता नाही, परंतु आज संस्थेचं खऱ्या अर्थाने डायनेमिक लिडरशिप ज्याला म्हणता येईल अशी मॅडमने स्वीकारलेली आहे. परंपरेबरोबर आधुनिकतेची जोड देऊन आपल्या संस्थेला पुढे कसं न्यावं याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे मॅडम आहे. स्वतः मॅडमना रिसर्चची आणि अकॅडमिकची खूप मोठी आवड आहे. त्यांनी काही पेपर पब्लिश केलेले आहेत. न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल हे खऱ्या अर्थाने कोल्हापुरात एक मॉडेल इंग्लिश स्कूल करून त्यांनी कोल्हापुरात एक आदर्श निर्माण केलेला आहे. शिवाजी विद्यापीठाचे सिनेट मेंबर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या महिला कल्याण समितीवर सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि या सर्व पुरस्कारांच्या बरोबर त्यांचं आम्हाला लाभत असलेलं मार्गदर्शन आणि प्रेम हे आमच्यासाठी खरा पुरस्कार आहे. अशा आमच्या शुभांगीताई गावडे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मंचावर स्वागत करतो आणि थोडंसं लांबलेलं पण आवश्यक असलेलं माझं प्रास्ताविक मी या ठिकाणी थांबवतो. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. जय हिंद, जय महाराष्ट्र. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा मेघापर्यंत पोहोचवण्याचा, जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक क्रियेला हक्क आहे फुल म्हणून फुलण्याचा. आणि हे ग्रामीण भागातील महाविद्यालय असलं तरी खऱ्या अर्थानं फुल म्हणून फुलण्याचा मान या महाविद्यालयानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळवलेला आहे. आणि म्हणूनच मान्य प्राचार्यांनी आजच्या याला जे योगदान दिलं त्या सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांचं तोंड भरून कौतुक या ठिकाणी केलेलं आहे. धन्यवाद. यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा स्वागत समारंभ संपन्न होतोय. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय प्राध्यापक डॉक्टर DT शिर्के सर, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. मी आमच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी सौ शुभांगीताई गावडे मॅडम यांना विनंती करतो की त्यांना बुके, मोमेंटो, शाल आणि पुस्तक देऊन माननीय कुलगुरू साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करावा. या ज्ञान संकुलाच्या वतीनं शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर DT शिर्के सर यांचं शाल, बुके, मोमेंटो, आमच्या आरोग्य महोत्सवाचा मोमेंटो आणि या ठिकाणी पुस्तक देऊन त्यांचं मनपूर्वक एका जोरदार टाळ्या वाजवा. त्या ठिकाणी स्वागत समारंभ संपन्न होतोय. यानंतर आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षा माननीय प्राचार्य सौ शुभांगीताई गावडे मॅडम यांचं स्वागत या ठिकाणी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉक्टर महेश गायकवाड सर यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. शाल, बुके आणि मोमेंट देऊन महाविद्यालयाचे प्राचार्य या ठिकाणी आपल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी प्राचार्य सौ शुभांगीताई गावडे मॅडम यांचं स्वागत या ठिकाणी करतायत. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ सर, सातारा जिल्हा विभाग प्रमुख श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांचंही स्वागत बुके आणि शाल देऊन महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉक्टर महेश गायकवाड सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. शाल आणि बुके देऊन त्यांचंही स्वागत माननीय प्राचार्यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी नागठाणे गावच्या प्रथम नागरिक डॉक्टर सौ रुपालताई बेंद्रे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचंही स्वागत माननीय प्राचार्यांच्या शुभ हस्ते शाल आणि बुके देऊन संपन्न होत आहे. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय मनोहरभाऊ साळुंके हे कृषीभूषण हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. यांचंही स्वागत या ठिकाणी माननीय प्राचार्यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. त्याचबरोबर माननीय SS थोरात सर, माजी सहसचिव, महाविद्यालयाच्या स्थापनेचे प्राचार्य या ठिकाणी उपस्थित. माननीय डॉक्टर अजित कुमार साळुंके सर, अजित कुमार जाधव सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सुरुवात होत आहे. प्रथम माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ सर, सातारा जिल्हा विभाग प्रमुख यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार
हे ब्रीज घेऊन शिक्षणाची गंगोत्री बहुजनांच्या दारापर्यंत नेणारे संस्थेचे संकल्पक संस्थापक परमपूज्य डॉक्टर बापूजींच्या ज्ञान यज्ञामध्ये आपल्या परीनं संविधा समर्पित करणाऱ्या संस्था माता सुशीला देवी महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यातील आणि कर्नाटकातील काही प्रांतातील गोरगरिबांच्या, दीनदलितांच्या, बहुजनांच्या मुलांच्या जीवनामध्ये अज्ञानाचा अंधकार आहे आणि खऱ्या ज्ञानाच्या प्रकाशानं त्यांचं आयुष्य प्रकाशमान व्हावं म्हणून ज्या माऊलीनं आपलं सर्वस्व समर्पित बापूजींच्या वर या संस्थेला दिलं त्या संस्था माता विश्वबंधुत्वाचे शिकवण देणारे विवेकानंद या सर्वांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी माझं मनोगत व्यक्त करत आहे। आज आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर बी.जी. शिर्के सर, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका प्राचार्य सौ शुभांगी गावडे मॅडम, त्याचबरोबर इथे उपस्थित असणारे सर्व संस्थेतील गुरुदेव कार्यकर्ते, ग्रामस्थ, संस्थेचे आजीव सेवक थोरात सर, मधुबापू, या महाविद्यालयाचे धुरा सांभाळणारे अनेक प्राचार्य जयेश पाटील सर, गाडगे सर, त्याचबरोबर उपस्थित असणारे कृषीभूषण मनोहर साळुंके, प्रथम नागरिक सरपंच ग्रामपंचायत डॉक्टर सौ रुपाली बेंद्रे मॅडम, उपसरपंच अनिल साळुंके, विजय कदम, श्रीरंग पवार, सर्व उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ बंधू भगिनी आणि विद्यार्थिनींनो, 2000 साली स्थापन झालेलं महाविद्यालय हे जन्माला आलेलं महाविद्यालयाचं यौवनात आलेलं आहे। 25 वर्ष हे यौवनात आलेलं महाविद्यालय आणि त्याचा रौप्य महोत्सव करण्याचं भाग्य प्राचार्य महेश गायकवाड सर आपल्याला लाभतंय। हा कुठेतरी आपल्या सुदैवाचा भाग असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण मातीमध्ये जे माणसं उभी राहतात ना त्या माणसाने काढायचंच असतं। बापूजी आणि संस्था मातेने आपलं आयुष्य अर्पण आणि समर्पणातून ही संस्था उभी केली, त्यावेळी बहुजनांची आणि गोरगरिबांची मुलं उभी राहिली आणि बोलू लागली, चालू लागली। आता खऱ्या अर्थानं त्यांची जबाबदारी आणि त्यांची ज्ञान पताका आपल्या खांद्यावर घेऊन त्यांचा विचार मनामध्ये ठेवून पुन्हा एकदा ती ज्ञान वशाल आपल्याला निश्चित अर्थाने या गरिबांच्या मुलांसाठी चालवायचे आहे, बहुजनांच्या मुलांच्यासाठी चालवायचं आहे आणि तो असणारा ज्ञानी यज्ञ सदैव तेवत ठेवायचा आहे आणि त्या तेवत ठेवणाऱ्या ज्ञान यज्ञासाठी रौप्य महोत्सवासारखा कार्यक्रम करणं निश्चित गरजेचं आहे असं मला वाटतं। त्यासाठी या रौप्य महोत्सवी वर्षासाठी मी माझ्या वतीनं या महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि या सगळ्या उपक्रमात शुभेच्छा देत असतो। मला सांगायला निश्चित आनंद वाटेल की शिवाजी विद्यापीठाच्या विविध पदावर काम करत असताना या पूर्वीचे कुलगुरू सरांनी सांगितलं या मातीला विवेकानंद शिक्षण संस्थेनं काय दिलं, तर बापूजींनी खऱ्या अर्थानं ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्काराचा मलमंत्र आपल्याला दिला। सत्यशील, प्रामाणिकपणा, आपल्याला पळून वृत्ती शाळा या जीवन मूल्यांचं ज्ञान मुलांच्या मध्ये परावर्तित करावं, त्यांचा सुसंस्कारी नागरिक करावा। तो सुसंस्कारी नागरिक देशाचा देश मोठा करेल, राष्ट्र मोठं करेल हे बापूजींचं स्वप्न होतं। म्हणजे इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये न जाता बापूजींनी ज्ञानयज्ञ सुरू केला आणि शिक्षणाच्या माध्यमातून क्रांती करण्याचं काम केलं। 1954 साली सुरू झालेल्या 5 संस्कार केंद्रातून स्थापन झालेली विवेकानंद शिक्षण संस्था आज 410 संस्कृती केंद्रामध्ये महाराष्ट्रभर कार्यरत आहे। याचा निश्चित अर्थानं आम्हा सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांना अभिमान आहे। निश्चित अर्थानं ही माणसं सुरुवातीची होती ना, हे सरांनी सांगितलं की या 35 ग्रामाच्या दगडातून हे महाविद्यालय उभं राहिलं। पायाचे दगड असतात ना, त्या दगडांची खऱ्या अर्थानं किंमत ज्यावेळेला खुर्चीवर बसणारी माणसं असतात ना त्यांना त्यावेळेला लक्षात येत नाही। बापूजींचा हा असणारा अर्पण आणि समर्पणाचा त्याग निश्चित अर्थानं माझ्या गुरुदेव कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। कारण मी तुम्हाला निश्चित अर्थानं सांगतो, काल आमच्या संस्थामध्येचं पुण्यस्मरण झालं। 22 तारीख काल होती, अख्ख्या संस्थावर आमच्या संस्थामातेचं पुण्यस्मरण झालं आणि त्याच वेळेला ज्ञानज्योत आणलेली की बापूजींनी 1962 साली तर ज्ञानज्योत आणलेली, म्हणजे 1954 साली सुरुवात केलेली ज्ञानज्योत महाराष्ट्राच्या 13 जिल्ह्यात फिरत होती आणि नागठाणच्या परिसरामध्ये 1962 साली आली आणि रामकृष्ण विद्या मंदिराच्या रूपानं
की ज्ञानज्योत या मातीत उभी राहिली म्हणून तर आम्ही खऱ्या अर्थाने शिकू शकलो. खरं तर बापूजींनी शाळा शहरा महाविद्यालयात काढल्या नाहीत. कालच साहेब मी साहेबांना भेटायला कार्याध्यक्षांना खरं तर कार्याध्यक्ष साहेब यासाठी येणार होते. मी कार्याध्यक्षांना भेटण्यासाठी गेलो. 80 वर्षाचा भीष्माचार्य रात्रंदिवस आपल्या संस्थेसाठी बापूजींचं मूल्य घेऊन खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात उभा राहतो. वय झालं, आजारी पडले आणि पण बरे झाले, पण थांबले नाही. पुन्हा दौरे सुरू झाले आणि पुन्हा आजार झाला, पुन्हा दवाखान्यात ऍडमिट करायला लागलं. मी कालच त्यांना भेटून आलो. सर म्हटले, सर मी नाही तरी सुद्धा माझा संदेश माझ्या ग्रामस्थांना द्या, माझ्या मातीच्या माणसांना द्या की माझा आशीर्वाद नागठाणच्या सर्व शाखेवर सदैव राहणार आहे आणि ती शाखा खऱ्या अर्थाची गुणवत्ता कशी करावी हा संदेश साहेबांनी दिलेला आहे. निश्चित अर्थानं मी एवढंच सांगेन की माणसं आयुष्यभर आपल्यासाठी घडत असतात. आपण विद्यार्थ्यांनी काय घ्यावं, विद्यार्थ्यांनी काय करावं या मातीमध्ये खऱ्या अर्थानं सोडणं हे लक्षात घ्या. 8 कॉमर्स साली 30 आलेली हे झालेलं महाविद्यालय सुरू. खरं तर कुलगुरू साहेब शिर्के सर आणि मी देवानंद शिंदे सरांच्या कारकिर्दीमध्ये अकॅडमिक काउन्सिलर होतो आणि अकॅडमिक काउन्सिलर काम करत असताना शिवाजी विद्यापीठाचा बृहत आराखडा तयार झालेला होता. खरं तर त्यावेळेला थोरा सरांना आम्ही सायन्स सुरू करण्याचा प्रस्ताव 2000 साली सर मी प्राध्यापक असताना दिलेला होता. सर सायन्स सुरू करा, या मातीचं गरज, सायन्सची गरज आहे, ही गरज आहे. पण त्यावेळेची असणारी अडथळ्याची परिस्थिती सरांनी सांगितलं, आता कुठेतरी आज झाले, कॉमर्स झाले, टप्प्याटप्प्यानं सायन्स करू द्या. मला अजूनही स्वप्न वाटते त्यावेळेला जर सायन्स सुरू झालं असतं ना तर निश्चित अर्थानं आज ग्रँटेबल सायन्स सुरू झालं असतं. कारण 2000 पूर्वीची कॉलेजेस आज सगळी अनुदानित झालेली आहेत. पण या भागाची असणारी सायन्सची भूक आमच्या लक्षात होती आणि मग शिवाजी विद्यापीठाचा बृहत आराखड्याच्या समितीवर कुलगुरू देवानंद शिंदेने आम्हाला काम करण्याची संधी दिली. आता सर मी थोडंसं जाहीर करतो, कुलगुरूंच्या लेखच जाहीर करतो. कारण कधीतरी मी माझ्या संस्थेचा ज्यामध्ये काम करत असताना त्या बृहत आराखड्याच्या निमित्तानं आपल्या संस्थेमध्ये दृष्टी ठेवावी या दिशेनंच जे स्वप्न होतं ना, सातारा जिल्ह्यामध्ये नवीन कुठली कॉलेजेस सुरू करावी हा बृहत आराखडा तयार करायचं चाललेलं होतं. आणि त्यावेळेला सायन्सची कमतरता माझ्या नागठाणच्या महाविद्यालयातही माझ्या लक्षात आलेलं होतं आणि त्याच वेळेला तळमवले महाविद्यालयात सुद्धा सायन्सची कमतरता त्या डेबेवाडीच्या भागामध्ये राहिलेली आहे हेही लक्षात आलेलं होतं. आणि त्यावेळेलाच मग बृहत आराखड्यामध्ये मी अस्तित्वात असणाऱ्या महाविद्यालयाला, नागठाणा परिसरात अस्तित्वात असणाऱ्या महाविद्यालयाला सायन्स सुरू करण्याची शिफारस शिवाजी विद्यापीठाच्या बृहत आराखड्याने निश्चित अर्थाने केलेली होती आणि सगळ्या अधिकार मंडळानं त्याला मान्यता दिलेली होती. आणि त्यामुळं मला वाटते 3 वर्षापूर्वी नागठाणे आणि तळमवले, काकासाहेब चव्हाण महाविद्यालय तळमवले या दोन्ही ठिकाणी सायन्स सुरू झालेलं आहे. निश्चित अर्थानं आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सुविधा निर्माण केल्या. या सुविधाचा खऱ्या अर्थानं माझ्या विद्यार्थ्यांना उपयोग होतो का, विद्यार्थी वर्गात येतात का? 21व्या शतकामध्ये जर आज आम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या योजना आणि वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी पाहायला लागलो त्यावेळेला गुणवत्तेचं महाविद्यालय, आपल्या पायावर उभं राहणारं महाविद्यालय ही असणारी 21व्या शतकाची भूक निश्चित अर्थानं पूर्ण होती का याचं चिंतन नवीन शैक्षणिक धोरणातून आता सुरू झालेलं आहे. आणि त्याची धुरा निश्चित अर्थानं कुलगुरू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नवीन शैक्षणिक नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपण सगळ्या विद्यापीठामध्ये सगळ्या महाविद्यालयाच्या रूपानं राबवत आहोत. आज खऱ्या अर्थानं जयेश पाटील सरांनी आल्याबरोबर सांगितलं की कुलगुरू साहेब या शिवाजी विद्यापीठामध्ये ग्रामीण भागामध्ये असणारं A+ 3.43 अजून कोणीही मोडलेलं नाही. हा विवेकानंद शिक्षण संस्थेचा आणि नागठाणा महाविद्यालयाचा गौरव आहे. म्हणजे 25 वर्षाचं असणारं, म्हणजे आता 25 वर्ष झालं, सर होते त्यावेळेला तर ते 22-23 वर्षाचं होतं. आणि त्यावेळेला नव्या सिस्टीमला नॅकला सामोरं जाणं आणि नॅकला उभं करणं. खरं तर मानवेंद्र चव्हाण असू द्या, थोरा सर असू द्या, करंडे सर असू द्या यांनी पायाचा गा या इमारतीचा रचला आणि गुणवत्तेचं कॉलेज करण्याच्या दृष्टीनं जयेश पाटील सरांनी आपल्याला त्यामधून नॅकला सामोरं जाण्याच्या दृष्टीनं महाविद्यालय उभं झालेलं आहे. आणि त्यामधूनच आपल्या महाविद्यालयाला 3.43 एवढं गुण मिळालेलं आहे, A+ मिळालेलं आहे. आता A+ मिळाल्यानंतर मात्र तिथून माघारी पाहिजे गरज नाही. मला निश्चित अर्थानं माहिती गायकवाड सरांनी एवढंच सांगायचंय की रोज तुम्ही नॅकला सामोरं जाताय म्हणताय. आज नवीन आव्हान आलेले आहेत, नवीन सिस्टीम आलेले आहेत, नवीन मूल्यांकनाच्या मेथड आलेले आहेत. आता मात्र A+ पासून AA++ होण्याच्या दिशेनं महाविद्यालयाची परिपूर्तता व्हावी आणि त्या दिशेनं कारभार व्हावा. अशाच
प्लॅनिंग आणि अशाच योजना या महाविद्यालयामार्फत उभं राहणं गरजेचं आहे. मला निश्चित अर्थानं हे सांगता एक निश्चित विद्यार्थी मित्रांना हे सांगायचं आहे की समाजाचा पैसा रक्ताच्या पवनाचा ठेवा आणि समाजासाठी वापरा हे बापूजीने दिलेलं तत्वज्ञान विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये आजही सर्व गुरुदेव कार्यकर्ते प्रामाणिकपणे पार पडतायत. मी निश्चित अर्थानं सांगतो या महामानवांचा आदर्श विद्यार्थी मित्रांनो आपण घ्यावा, जीवनामध्ये घ्यावा. जीवनात ज्या ज्या कार्यक्षेत्रात जाल ना त्या कार्यक्षेत्राला भ्रष्टाचार मुक्त भारत आज ह्या उभं राहण्याच्या दृष्टीनं मग मला मिळालेलं ज्ञान काय उपयोगाचं आहे. मी निश्चित तुम्हाला सांगतो परवा कालची असणारी आमची संस्थापतींची झालेलं पुण्यस्मरण दिन मी मॅडम परवा 12-13 साल असेल त्यावेळेला संस्थेमध्ये 2 कार्याध्यक्ष नियुक्त केलेले होते. अजून आमच्या गुरुदेव कार्यकर्त्यांना सुद्धा माहित असेल की संस्था माथाला त्या वर्षी 2012-13 साली कार्याध्यक्ष म्हणून आम्ही निवडलेलं होतं आणि त्यावेळेला संस्था माथा सातारच्या सुशीलादेवी साळुंके हायस्कूलमध्ये आमच्या देशमुख मॅडमने त्यांना निमंत्रित केलेलं होतं. आणि विद्यार्थी मित्रांनो मी तेवढाच प्रसंग सांगणार आहे आणि थांबणार आहे कारण त्या माणसाने आपलं आयुष्य कशा पद्धतीनं दिलेलं आहे हे लक्षात घ्या. खरं तर मी एकदा त्या चव्हाण सरांना आम्ही अर्थसचिव होतो त्यावेळेला संस्थेच्या घरी मॅडमना संस्था मातांना भेटण्यासाठी गेलेलो होतो. त्यावेळेला संस्था माता म्हणते कोण आहात तुम्ही? ते म्हणजे मी म्हणलं आम्ही आजीव सेवक आहात. आणि म्हणजे आजीव सेवक बापूजींना त्रास देणारी माणसं आहात म्हटले. आणि त्यावेळेला जवळ गेल्यानंतर सांगितलं की बापूजींना त्रास देणारी आम्ही नाही म्हटलं पाहते म्हणजे मी पुंडलिक चव्हाण आहे म्हणले. अरे बाई हे पुंडलिकच व्हायचोय म्हणजे हे थोडं माऊलीला विस्मरण व्हायला लागलेलं होतं. मग आज बोलवलं चहा आम्हाला करून दिला. घरामध्ये माऊलीच्या हस्ते आम्ही चहा घेतला आणि जाता जाता म्हटल्यावर आमच्या बबन बरोबर तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करताय मला निश्चित अर्थानं आनंद वाटतोय. पुंडलिका फक्त एक लक्षात घे मी आता तू अर्थसचिव आहेस म्हणले अर्थसचिव आहे आणि आज गेल्या आणि घरामध्ये असणारे त्यांच्या बापूंच्या उत्तरार्धात मिळालेले पेन्शन मध्ये होते ना त्या पेन्शन मध्ये काहीतरी 364 का 65 रुपये होते. हे म्हणजे आता 2 महिन्यामध्ये शिल्लक राहिलेले आहेत आणि ही सगळी 365 रुपये आज माझ्या संस्थेला तुम्ही हे पुंडलिका आणि संस्थेसाठी दे. मिळालेला प्रत्येक पैसा माझ्या संस्थेसाठी वापरणारी ही माऊली त्यामुळेच ही संस्था मोठी झालेली आहे आणि तो ब्रीद आपल्या मनामध्ये आपण सगळ्यांनी बाळगणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो या संस्था पुढत असताना अनेक माणसांनी आपले आयुष्य समर्पित केलेले आहे आणि हे समर्पित केलेले असताना बापूजी आम्हाला निश्चित सांगत की वर्गामध्ये असणारा विद्यार्थी हा परमेश्वर आहे. त्या परमेश्वराला स्मरून आपण काम करावं. गुरुदेव कार्यकर्त्यानं आपलं तन मन धन अर्पून आपण विद्यार्थ्यांना घडवावं. पण कुलगुरू साहेब मला निश्चित अर्थानं या 2-4-5 वर्षामध्ये असं जाणवायला लागलेलं आहे की ज्या परमेश्वराला घडवायचा तो परमेश्वरच वर्गात दिसत नाही. कारण करोनापासून आमच्या विद्यार्थ्यांना सगळं ऑनलाईन सिस्टीमला फक्त टिकमार्क करायचं आणि पास व्हायचं डिग्री अशा पद्धतीने मिळवायचं अशाच पद्धतीचं ज्ञान लागलेलं आहे आणि अशाच पद्धतीतून आपल्याकडं ज्ञान न मिळवता फर्स्ट क्लास आणि 90% पास होणाऱ्या मुलांना खऱ्या अर्थानं आपल्या पायावर उभं राहता येत नाही. पुन्हा एकदा मी म्हणेन की ह्या विद्यार्थ्यांनी आमच्या महाविद्यालयात यावं वर्गात यावं आपल्या परीनं जे आपल्याला शिकवता येईल ते आपण शिकून घ्यावं ना आपलं आयुष्य निश्चित अर्थानं मोठं करावं आणि ते मोठं करण्याची संधी पुन्हा एकदा भरलेला वर्ग आम्हाला दिसावा एवढीच विद्यार्थी मित्रांनो या निमित्तानं या रौप्य महोत्सवाच्या वर्षानिमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा कुलगुरू साहेब आपलेच आहे आणि त्या पद्धतीने याही महाविद्यालयात आपण येऊन त्या रौप्य महोत्सवाचं उद्घाटन केलं. संस्थेच्या वतीनं शाखेच्या वतीनं मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. मॅडम आपण ही व्यस्त याच्यातून खरं तर आपण आमच्या असणाऱ्या संस्था मात्रच होत्या आताच्या पुढच्या पिढीच्या आपण माऊलीच आहात. कारण निश्चित अर्थानं तोच वसाने वारसा आपण घेतलेला आहे. जळणं काय असतं पहा बापूजी मेणबत्ती सारखे जळत गेले चंदनासारखे जळत गेले. चंदन ज्या वेळेला झिजतं ना त्यावेळेला दुसऱ्याचा संबंधित होतो. ज्या वेळेला मेणबत्ती जळते ना त्यावेळेला ती प्रकाशित होती पण स्वतःला चटके सर होते. अशा पद्धतीनं हे साळुंके कुटुंबीय गवणे मॅडमचा अशा पद्धतीनं हे चटके सहन करत समाजाचं शिक्षण आणि समाजाच्या मुलांचं आयुष्य प्रकाशमान करत आहे. ती शक्ती परमेश्वरानं अखंडपणे आपल्या सगळ्यांना द्यावी आणि सगळ्या बहुजनांचं आयुष्य प्रकाशमान व्हावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो. कार्यक्रमाकडे शेवट थांबण्याची खरं तर मी जाणार होतो पण मॅडम मला म्हटल्या कारण शिवाजी विद्यापीठामध्ये कुलगुरूंनीच आम्हाला जबाबदारी सांगितली की सगळ्या विद्यापीठामध्ये अधिविभागाचे तपासणी तुम्ही करायची आणि त्यावेळेला ती खरं तर ती तपासणी 10:30ला सुरू व्हायची होती आणि इथंच मॅडमला म्हटलं कुलगुरूंनी सांगितलेलं आहे ना कुलगुरू जिथं आहे त्यामुळे शुभेच्छा पद्धतीने आपण जायचं आहे. खरं तर हा अवज्ञ
बातम्या निश्चित अर्थानं होणं योग्य नाही, कारण वरिष्ठ आपलेच असले तरी सुद्धा दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडावी आणि निश्चित अर्थानं ते प्रामाणिक काम करण्यासाठी मला शिवाजी विद्यापीठामध्ये जायचं आहे. आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा एकदा रौप्य महोत्सवाला शुभेच्छा देतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्ञानवंत, कीर्तिवंत, संस्कारशील, सामर्थ्यवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता शिक्षणमर्षी आणि बापूजींच्या या विचारांचा विद्यार्थी या ज्ञान मंदिरामध्ये घडवण्याचं काम केलं जात आहे. सरांनी आपल्याला शाबासकीची थाप आपल्या पाठीवर दिलेली आहे. थोडंसं या कार्यक्रमासाठी आमचे विद्यार्थिनी प्रतिनिधी अक्षता जाधव इथं उपस्थित आहे, तिचं स्वागत राहिलेलं आहे. मॅडमना मी विनंती करतो की तिचं स्वागत या ठिकाणी आपण करावं. त्याचबरोबर या महाविद्यालयाच्या स्थापनेमध्ये पहिली शिक्षक जे इथं आले आणि या महाविद्यालयामध्ये शिकवायला सुरुवात केली त्यामध्ये अण्णासाहेब पाटील यांचंही स्वागत मुख्य देऊन मॅडमनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. कृपया सरांनी पुढे यायचं आहे. माननीय अण्णासाहेब पाटील या ठिकाणी पहिले शिक्षक म्हणून नॉनग्रॅमला स्थापनेला या ठिकाणी आले होते. त्यांचंही स्वागत. सचिन साळुंके सर आणि सुहास नलवडे. सचिन साळुंके, सुहास नलवडे, यानंतर सुहास नलवडे नंतर संतोष जाधव यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. नलवडे सर, संतोष जाधव सर, धन्यवाद. यानंतर माननीय श्री अजित साळुंके सर यांना विनंती करतो की त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय श्री अजित साळुंके. नमस्कार. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीद वाक्य घेऊन त्या बापूजी साळुंकेंनी ही संस्था स्थापन केली. त्या बापूजी साळुंकेंना आणि विनम्र अभिवादन करतो. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केल्यानंतर ही संस्था खेडोपाडीतील विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं काम अविरतपणे करत आहे. आणि हे करत असताना नागठाणेसारख्या ठिकाणी 1962 साली या संस्थेनं पहिलं हायस्कूल स्थापन करून या भागातील, या परिसरातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडचण दूर केली. आणि खऱ्या अर्थानं या संस्थेला नागठाणे गावातील साळुंखेंनी, साळुंखे कुटुंबियांनी, साळुंखे बापूजी साळुंखेंना एक शैक्षणिक गोष्टीसाठी आधार दिला. आणि आज त्याच प्रांगणामध्ये आज या कॉलेजचा रौप्य महोत्सव साजरा होतोय. खरं तर त्या स्वर्गीय अभय सिंहराजे भोसलेंनी या कॉलेजसाठी प्रयत्न केले आणि हे कॉलेज नागठाणेमध्ये मोठ्या दिमागदारात स्थापन होण्यासाठी तत्कालीन ग्रामस्थांनी खूप प्रयत्न केले. त्या ग्रामस्थांच्या बरोबर त्यावेळेच्या विद्यार्थ्यांचे खऱ्या अर्थानं कौतुक करायला पाहिजे. कारण ती 25 वर्षाची पिढी आज कुठे ना कुठेतरी अधिकारी म्हणून, कुठे ना कुठेतरी आपल्या स्वतःच्या पायावर उभी राहिलेली पिढी म्हणून पाहायला मिळते. आणि त्या स्वर्गीय अभयसिंह राजे बसलेले त्या अभयकुमार साळुंखेंचा हा विश्वास दाखवला. त्या अभयकुमारींनी हा विश्वास सार्थ केला. खऱ्या अर्थाने या कॉलेजची स्थापना मॅडम शुभंगीताईंना सांगायला आवडेल की खरं तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा कारंडे सरांना म्हणावं लागेल, विष्णू जयंत पाटील सरांना म्हणावं लागेल. खऱ्या अर्थानं आता महेशांच्याकडे ही ताब्यात दिलेली संस्था आहे. कारण कारंडे सरांनी ही इमारत बांधली, निर्मिती केली, ग्रामस्थांचं सहकार्य घेतलं आणि हे सगळं सुसज्ज असं ताब्यात जयंत पाटील सरांच्या दिलं. जयंत पाटील सरांनी A+ ग्रामीण भागातली नामांकनामधली पहिली संस्था म्हणून महाराष्ट्रात तिचं नाव गाजवलं. ते त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्यामुळं, सगळ्या शिक्षकांच्यामुळं आणि माझ्या विद्यार्थ्यांच्यामुळं. हे सगळं सहकार्य सगळं टिकवणं खरं तर आता महेश गायकवाड सरांच्या खांद्यावर आलेली जबाबदारी आहे. महेश गायकवाड सरांचं जर सांगायचं झालं तर त्यांचे वडील आदरणीय एन.जी. गायकवाड सर हे माझे शिक्षक, आमचे शिक्षक. त्या पलीकडच्या शाळेमध्ये आम्ही ज्याला शिकाय होतो त्याला दोघंही म्हणजे आई आणि गायकवाड सर यांचा खूप मोठा एक
परिवार या नागठाण्यामध्ये त्यांनी जोडलेला होता. आज ही तिन्ही भावंड स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असताना त्या संस्थेत शिक्षण घेतलं, त्या संस्थेत लागली, ज्या शाळेत शिकले महेश गायकवाड सर, त्या शाळेच्या कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून येणं आणि कॅप्टन महेश आज हे जे नाव आहे ते सगळ्यात मोठं नाव आमच्या दृष्टीनं आम्हाला अभिमान वाटतो सरांचा. कारण प्राचार्य महेश गायकवाड म्हणणं आणि कॅप्टन प्राचार्य महेश गायकवाड म्हणणं यात खूप मोठा आनंद आहे. कारण कॅप्टन असा असतो, एकच रोहित शर्मा असतो, एकच विराट कोहली असतो, तसा हा आमच्या दृष्टीनं म्हणजे आम्ही समवयस्क जरी नसलो, आम्हाला ते वडील बंधू जरी असले तर गावच्या दृष्टीनं, गावातल्या शैक्षणिकच्या दृष्टीनं त्यांनी खूप मोठ्या प्रकारचं काम केलंय. तिन्ही भावंड या मातीतच खेळली, या मातीतच वाढली आणि या मातीचं ऋण फेडण्याची संधी आज त्यांना येते. तिथं माझे संगीत शिक्षक त्यावेळेचे मदन कदम सर पण आहेत. म्हणजे त्यावेळेचे शिक्षक आजही या शाळेमध्ये आपले जितकंच योगदान देत आहेत. ग्रामस्थांचं नेहमीच या शाळेला सहकार्य साहेब राहिले. कारण ज्या संस्थेचा विद्यार्थी आज शिवाजी शिक्षण संस्थेचा कुलगुरू होतो आणि ते कुलगुरू साहेब 25 वर्ष शाळेच्या रौप्य महोत्सवाच्या उद्घाटनाला येतात, यासारखा आनंद आम्हाला नागठाणेकरांना नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या तिन्ही विद्यापीठामध्ये म्हणजे शिवाजी विद्यापीठ, रयत शिक्षण संस्थेचं कुलगुरूपद आणि मुंबई विद्यापीठाचं, हे तिन्ही विद्यापीठाचा अनुभव घेऊन तर म्हणजे एवढा अनुभव स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतल्या एका विद्यार्थ्यानं या तिन्ही विद्यापीठामध्ये मिळवून दिलाय. त्याचा खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना सार्थ अभिमान असला पाहिजे. अशाच विद्यार्थ्यांच्या असते म्हणजे खऱ्या अर्थानं तर कुलगुरू जरी असले तरी आज ते विद्यार्थी या नात्यानं या संस्थेचा रौप्य महोत्सव साजरा करतायत असं मला वाटतं. मगाशी ते बोलता बोलता सहज म्हणले, तिथं जे जे सांगतील ते मला ऐकावं लागतं. कारण इथं आल्यानंतर मी त्यांचा होतो. म्हणजे हे एवढं मोठेपण, मनाचा मोठेपणा, आपल्या स्वतः एवढे मोठे कुलगुरू असून आपल्या मनाचा मोठेपणा दाखवणारी माणसं खरंच मनानं मोठी असतात आणि तितक्याच पटीनं ती असतात. तर मी जाता जाता एवढंच सांगेन, न्याच्या वेळेला या परिसरामध्ये अनेक ग्रामस्थांनी आम्हाला मदत केली, अनेक विद्यार्थी प्रतिनिधींनी केली. एक छोटासा किस्सा सांगतो. म्हणजे सरांनी तिथं मैदानावर खूप मोठे दगड होते आणि दुसऱ्या दिवशी ती नॅक कमिटी येणार होती. सगळ्यांना प्रश्न पडला होता की हे भरावं तर करायचं काय, कसा तिथं हलवायचा, ती टीम येणार आणि आपण काय करायचं. जयेश पाटील सरांनी सगळ्यांची चर्चा केली, काय मार्ग निघेना. शेवटी गणेश सावंकेनं त्यांनी बोलवलं आणि गणेशला सांगितलं, गणेश बघा जर नॅकचा शुभारंभ गणेशच्याच हस्ते झाला असं म्हणायला हरकत नाही. रात्रीच त्या मुलानं त्या संघटनेच्या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन रात्रीच सगळं डबर ते दगड होती ती उचलून नेली आणि ती नॅकच्या कमिटीला सर महेश सर काही सुद्धा दिसलं नाही. ही चिकाटी हेच ताकद नागठाणच्या सावंकी मंडळीच्या मध्ये. मनोहर सावंकेंनी तुम्हाला अनेक वेळा अनेक ठिकाणी मदत केलेली आहे. त्यांचा योगदानाबद्दल सांगेल एवढं थोडंच आहे. मात्र आपण या शाळेमध्ये आता प्रामुख्यानं मोठा भेडसावणारा एक प्रश्न आम्हाला निर्माण झाला भविष्यातला म्हणजे असा की नागठाणच्या हायवेचं काम सुरू चालू आहे आणि बोगद्यासाठी अनेक वेळा आम्ही प्रयत्न केले, पण तुनच नावाचं बोगदा असतं आपण आधुनिक आता हे जैन कंपनीकडे काम होतं, ते शासनाने काढून घेतले. मला असं वाटतं की ते शिर्के कंपनीकडे गेले आणि आपण शिर्केच बंधू आहात आपण आणि हे विद्यार्थी येत असताना त्यांच्या आरोग्याचा शैक्षणिकदृष्ट्या महेश गायकवाडांनी तिथली कुठलीही कमतरता ठेवणार नाही. शैक्षणिक गुणवत्ता 1 नंबर आहे. सांस्कृतिक कलामध्ये 1 नंबर आमचं कॉलेज आहे. तिथले लोखंडे सर असतील, आमचे अजित जाधव सर असतील, त्यांची एक टीम आहे, खूप चांगली टीम आहे. त्यांच्या टीमच्या माध्यमातून पाहिलं तर पेपरमध्ये रोज बातमी येते. शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे, सांस्कृतिक विस्तार चांगला आहे, व्यावसायिकच्या दृष्टीने म्हणजे कौशल्य निश्चित अभ्यासक्रम केलं जातं, स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केले जात आहे. तिथं माझे चुलते आदरणीय सुहास सावंके यांच्या माध्यमातून, कारंडे सरांच्या माध्यमातून, आमचे बजरंग सावंके सर असतील, वामन सर असतील, आमच्या काही असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही हे सगळे प्रयत्न करतोय. पण सर हा जो येण्या जाण्याचा प्रश्न आहे तो निश्चितपणे आपण भविष्यात तुमच्या माध्यमातून मांडावा आणि माझ्या विद्यार्थी बांधवांना कॉलेजमध्ये म्हणजे 5वी पासून कॉलेजपर्यंत येणारा जो विद्यार्थी आहे, हा 55 गावात येणारा विद्यार्थी आहे, याची येण्या जाण्याची सोय
माध्यमातून निश्चितपणे चांगली होईल एवढीच या निमित्तानं रोपण महोत्सवाच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. ज्या लोकांनी या 25 वर्षांमध्ये या कॉलेजच्या निमित्तानं योगदान दिलं त्यामध्ये माझ्यासारख्या सुद्धा विद्यार्थ्यांचा प्रतिनिधीचा एक हरीचा वाटा आहे आणि मी तो निश्चितपणे भविष्यात या निमित्तानं करेन. मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियांच्या वतीनं आज 25 वर्षामध्ये आपण जातोय. 25 वर्ष जात असताना मी तर ताई मला सांगायला आवडेल तुम्हाला माझे वडील आदरणीय बाळासाहेब सावंगे गुरुजी हे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर शिक्षक आहेत. माझी आई शिक्षक आहे, मी स्वतः शिक्षक आहे, माझी पत्नी शिक्षक आहे आणि असं आमचं सुसंस्कृत असं कुटुंब. माझा एक भाऊ पुण्याला मध्ये युनियन लीडर आहे. आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी संस्थेला आजच्या या रोपण महोत्सवाच्या निमित्तानं सदंतर 25,001 रुपयाची देणगी या निमित्तानं जाहीर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी आपल्याला या ठिकाणी देणगी जाहीर केलेली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं महाविद्यालयाचे माजी राष्ट्रीय खेळाडू यांच्याकडूनही या महाविद्यालयाला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यामुळे 25,000 रुपयाची देणगी या ठिकाणी ते देत आहेत. सध्या ही जिमखाना विभागाच्या वतीनं त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे, मॅडमच्याकडे सुपूर्द करायचा आहे. ते सगळे खेळाडू नंतर आपल्या या देशसेवेमध्ये कार्यरत आहेत. माननीय श्री प्रणव बागल, अमर साळुंके, प्रियांका जंगम, प्रीतम कदम, नितीन काळभोर, त्याचबरोबर सुजाता साळुंके, गौरव साळुंके, हर्षद निकम, डॉक्टर लक्ष्मण दोडमणी सर यांचे विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थी घडवण्यामध्ये दोडमणी सरांनी योगदान दिलेलं आहे. हे सर्वजण पोलीस दलामध्ये सध्या कार्यरत आहेत. त्यांचं महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. यानंतर या ठिकाणी मधुकर पाटील आबा आपल्याला विनंती आहे, कुलगुरू साहेबांना जायचं आहे, 2च मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करा. या ठिकाणी कारण मी वयाच्या 26व्या वर्षी बापूजींनी हात मारून मला दलितवाडीचा सभासद केलाय. मी कधीही नोकरी केलीच नाही. माझ्या आयुष्यात कधीही नोकरी केली नाही. पण विवेकानंद शिक्षण संस्थेत माझ्या शिफारसीनं ते विद्यमंत मी सर्व्हिसमध्ये बापूजींची करगळी पकडून घातलेली आहे. म्हणून तुम्ही आत्ता मागचे माझ्या आमच्या चाळुक्यसर सुद्धा स्वाद चाळुक्य हत्या या बेस पाडलेला असताना अशा पद्धतीने सगळ्यात 450 शाखेमध्ये माझा वावर असतो. मी ताळ्याचा विवेकानंद शिक्षण संस्थेची गंगोत्री पहिली शाखा ताळ्याला सुरू केली बापूजींनी. बैलगाडीतनं काशीपासून चिखलातनं बैलगाडी आमच्या ग्रामस्थांनी त्यांच्यासाठी त्या काळात आणली. त्यावेळेला माझे थोरले बंधू त्यांना बैलगाडीपासून माझ्या घरी आणली. त्यावेळेला घरी माझ्या पहिलं जेवायला बापूजी आले होते. इतकं मी त्यावेळेला लहान होतो. अशा पद्धतीचं माझं सगळं बालपण. आत्ता फक्त वय 80 आहे आणि ती 10 वर्ष मी थांबणार आहे संस्थेसाठी. त्यामुळं मी काही जास्त वेळ देत नाही आणि मला बऱ्याच आराखड्याला आल्याला मला एक सिनियर कॉलेज कुठलीतरी फॅकल्टी द्या. आता आज इतका मोठा महाराष्ट्रातल्या शिवाजी विद्यापीठाचा प्रमुख जर आमच्या संस्थेचे प्राध्यापक 3 संस्थांचे 3 विद्यापीठाचे प्रमुख मानून असतात तर तुम्हाला न्याय देणार नसाल तर मला तुमच्या राज्यपालांना भेटावं लागेल. मला सगळे तुला माहिती आहे कुठलं कुठं जायचं, कुठलं कुठल्यावर इतर ठिकाणी घ्यायची, कशा पद्धतीने ठिकाणी काम करतो. अशा पद्धतीच्या समाजामधला एक छोटा सेवक म्हणून समाजाचं मी काम केलेलं आहे एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर श्री श्रीरंग आबा गोरे आपलं मनोगत 2च मिनिटांमध्ये या ठिकाणी करतायत. मान्य श्री श्रीरंग आबा गोरे. धन्यवाद सर. यायला 2 मिनिटं लागली इथं. मधुबापू प्रथमतः तुम्हाला धन्यवाद. 80व्या वर्षी सुद्धा तुम्ही तरुणाला लाजवलं असं 2 शब्द बोला पण तरुणाला लाजवलं असं तुम्ही बोलला त्याबद्दल तुमचं आभार आणि धन्यवाद. आज या ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार त्यासाठी शिक्षण प्रसार या बापूजींच्या वाक्यरचनेप्रमाणे या नागठाणे गावामध्ये हायस्कूलची स्थापना झाली आणि त्याची मुहूर्तवेळ रोम झाल्यानंतर 2000 साली आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या उच्च शिक्षणाचे दार खोलण्यासाठी
बापूजींनी त्याच्यावर टाकलेली जबाबदारी सन्माननीय सेक्रेटरी साहेब अभयकुमार साळुंखे यांनी गावातील ठराविक लोकांच्या कानावर घातली आणि त्याची आज 25 वर्ष पूर्ण होत आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय शिर्के सर, या संस्थेच्या चालक आणि सचिव सन्माननीय गावडे मॅडम, थोरात सर, आपल्यापासून गेलेले भुजबळ साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले मित्र मनोहर भाऊ साळुंखे, या संस्थेचे कॅप्टन डॉक्टर महेश गायकवाड, नरवड सर, बाळूनाना, सर्वच पाटील सर, आजी माजी सर्व मुख्याध्यापक आणि या संस्थेवरती शाखेवरती प्रेम करणारे ग्रामस्थ बंधू भगिनो, विद्यार्थीनो, इथं आता पर्यटकांनी तो वापर केला आणि खरी वस्तुस्थिती मांडली. शिर्के सर, तुम्ही दाद आल्यानंतर मला मी हिंदच होतो, ऐकलंच पाहिजे. बापूजी साळुंखेंनी या नागरी गावावरती, या संस्थेवरती, या शाखेवरती नितांत प्रेम केलं. तुम्ही केलं म्हणून त्या काय वागवून होणार नाही, तुम्ही त्याच्यापेक्षा धापट केलं पाहिजे. जी या गावची मागणी असेल तुम्ही पुढे गेली पाहिजे तुमच्या माध्यमातून. आणि आमची मागणी रास्त असणार आहे. आमची मागणी वैयक्तिक कोणाची काही नसते. या भागातील पंचक्रोशीतील 56 गावातील येणारी विद्यार्थी आहेत, त्यांच्या सोयी सुविधा, अत्याधुनिक पद्धतीचं शिक्षण या ज्ञान मंदिरातून बापूजी साळुंखेने उभे केलेल्या या ज्ञान मंदिरातून मिळावं ही आमची माफक इच्छा असते. आणि त्याच्यासाठी तुम्ही कटिबद्ध आहात. या हायस्कूलवरती येणारे मुख्याध्यापक असतील, या कॉलेजवर येणारे प्राचार्य असतील, त्याच्यावर काम केलेले कारंडे सर असतील, तर कशी सांग उल्लेख केला पाटील सरांनी, त्यावेळी मिळालेलं श्रेय ते आजही टिकून आहे, कुणी गोडीत काढलेलं नाही. धन्यवाद पाटील सर तुम्हाला सुद्धा. या भागाचा नावनोंदणी करत असताना मी धन्य आहे की या संस्थेवर प्रेम करत असताना या ज्ञानमहर्षींचा परिस्पर्श म्हणलं तरी वावं ठरणार नाही की तो यांची गायकवाड सरांच्यामुळे मला मिळाला. यांची गायकवाड सर हे माझ्या रूमवरती राहायला होते आणि बापूजी साळुंखे त्या ठिकाणी यायचे आणि त्या ठिकाणी त्यांचे आशीर्वाद घ्यायचा मला योग मिळाला आणि एकदा नाही बरेच असा योग आला आणि त्याच्यामुळे आम्ही घडलो, हे मला आवर्जून सांगता येईल. आता अजित सर म्हणले की कॅप्टन महेश गायकवाड आपण या शाळेत शिकला, वाढला आणि तुमच्यावर जबाबदारी पडली इथली प्राचार्य म्हणून. गावडे मॅडम आणि शिर्के सर, तुम्हाला मी एकच सांगतो गावच्या वतीनं, आजपर्यंत या शाखेला हायस्कूलला मुख्याध्यापक किंवा कॉलेजला येणारे प्राचार्य हे रिटायरमेंटला आलेले आजपर्यंत आम्हाला मिळत होते. आमची ग्रामस्थांची मागणी एकच आहे, रिटायरमेंटला आलेले प्राचार्य त्यांनी शब्द तुमत नाही, परंतु त्यांनी इथं हजर व्हायचे 6 महिने, घरी जायचे 6 महिने, याचं त्याचे जाते. नक्की आम्ही शिक्षणाचा दर्जा सुधारायला कसा, परंतु आज आपण एक आपलं कौतुक आणि आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो की आपण एका तरुण तडफदार सर्व टीमला सांभाळून घेणारा एक कॅप्टन डॉक्टर महेश गायकवाड यांच्या रूपानं आम्हाला नाटक करायला दिला. त्याबद्दल मी पुन्हा आपलं अभिनंदन करतो आणि आपल्याला देऊ एवढं शुभेच्छा आपल्याला कमीच आहे. असंच या शाखेवरती, या संस्थेवरती प्रेम करा. गावामध्ये हे लहानाचे मोठे झाले, गावातील लोकांच्या त्यांना त्याची नाव तरी पकडली आहे. सर्व ग्रामस्थ या शाखेमध्ये येताना राजकीय जोडे गिअरच्या बाहेर ठेवून या संस्थेची काय कल्पना आहे त्या समजून घेतात, यथाशक्ती बदल करतात. इथं कुठलाही वादविवाद ग्रामस्थ इथं आणत नाही, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि याला बरोबर महेश गायकवाड सरांनी हे ओळखलेलं आहे. सर्व ग्रामस्थांची त्यांची चांगली ओळख आहे, त्याचे संबंध आहेत. त्याच्या वडिलांनी राबवलेला जो वसा आहे तो त्यांनी अखंडपणे चालवावा. आणि मी आपल्याला एक चालक म्हणून आपल्याला एक विनंती करतो की इथं बरेच जणांनी महेश गायकवाड उल्लेख केला
आल्याचं पेरू जवळपास 11 एकर पेरू आहे आणि आल्याची शेती वारंवार केली जाते, कोकमची शेती केली जाते, बाकी इतर भाजीपाल्याची शेती केली जाते. अशा पद्धतीनं जर का शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं उत्तम शिक्षण घ्यावं, चांगल्या पद्धतीनं शेती करावं, हायटेक शेती केली तर कुठल्याच पगारदाराला आपण शेतीला ऐकू शकत नाही, हे 100% मी सांगून देतो. 7च माणसं घरात आहेत, 1.5 कोटीचा टर्नओव्हर प्रत्येक वर्षाला करतो. त्यामुळं आम्हाला असल्या कार्यक्रमामध्ये अशा शेतीच्या उद्योगामध्ये नुसतं शेतीचं मी उत्पादन घेतलं तर पाणी फाउंडेशनमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं एक मार्गदर्शक म्हणून काम करतो. आमिर खानने जे पाणी फाउंडेशन काढले ते 34 तालुक्यांनी दत्तक घेतले. 34 तालुक्यातले सगळे जे शिक्षण मार्गदर्शन आहे, शेतकऱ्यांना शेती कशा पद्धतीने करायला पाहिजे ही शेती अजून त्या लोकांना माहित नाही आणि त्याचे धडे देण्याचं काम मी अत्यंत चांगल्या पद्धतीने करतोय. नाम फाउंडेशनचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय. ज्या गावाला पाण्याचा दुर्भिक्ष आहे, ज्या गावाला साध्या पद्धतीची शेती केली जाते, ह्या शेतीतले वेगळेपण काय आहे, आर्थिकदृष्ट्या चांगल्या पद्धतीनं शेती कशी करता येईल अशा पद्धतीचे संपूर्ण महाराष्ट्रभर आजपर्यंत जवळपास 1 लाख शेतकरी मी आपल्या शेतीमध्ये उभे करण्याचा एक संकल्प केला आहे. जवळपास मी तिथपर्यंत पोहोचलोय सर आणि अजूनही काम चांगल्या पद्धतीने करण्याची दृष्टी चांगल्या पद्धतीने लावत आहे. असेच कार्यक्रम सातत्यपूर्ण अशा कॉलेजमध्ये व्हावेत आणि खरं तर शिक्षण घेऊन शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या मुलांनी उत्तम शेती करावी, उत्तम शेतीतनं चांगलं आपलं करिअर घडवता येतं, हे एक उत्तम उदाहरण मी या ठिकाणी आपल्या समोर ठेवतोय. गेले अनेक दिवसांपासून आपण ही कॉलेजची जी काही योजना आहेत, कॉलेजचे जे काही हे संपूर्ण कार्यस्थळ आहे हे सुजलाम सुफलाम व्हावं, चांगले विद्यार्थी घडावे, देशपातळीवरती त्यांचं नावलौकिक व्हावा. त्याचबरोबर या ठिकाणी मगाशी सरांनी सांगितलं की आपल्या या ठिकाणी MPSC UPSCचे क्लास चालू होणं आवश्यक आहे. ग्रामीण भागामधल्या छोट्या छोट्या वाडी वस्तीला का होईना एखादा विद्यार्थी चांगल्या पद्धतीने MPSC UPSC जर पास झाला तर नक्कीच त्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्याच्या माध्यमातून त्याचं कुटुंब, त्याचं गाव, त्याचं नाव चांगल्या पद्धतीने घडवता येईल आणि ती एक शैक्षणिक बाब आपल्या ह्या कॉलेजमध्ये आपल्याला चालू करण्याच्या दृष्टीनं मी अनेक वेळा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये बोललेलो आहे. मगाशी नलवडे सरांनी पण हा विषय आवर्जून मांडला की या कॉलेजमध्ये जो MPSC UPSCचा पहिला विद्यार्थी बाहेर पडतो त्याला 25,000 रुपयाचं बक्षीस सरांनी लावलेलं. विद्यार्थ्यांसाठी हा विषय खूप महत्वाचा आहे आणि अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांनी जर का चांगलं शिक्षण घेतलं, उत्तम पद्धतीने आपलं करिअर घडवलं तर पुढचं भविष्य निश्चितपणानं नागठाण्याचं गाव हे संपूर्ण देशभरात कोरलं जावं अशा दृष्टीने या ठिकाणी मी विद्यार्थ्यांच्याकडून एक विनंती मागणी करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची 2 मिनिटं संधी दिली. मी 5 मिनिटं वेळ घेतला सर, दिलगिरी व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. आपलं नेहमीच सरकारी महाविद्यालयाला मिळत असताना ते मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि आपल्या मनोगताबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपण ज्यांची मार्गदर्शनाची वाट आतुरतेने पाहत आहोत ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर डी शिर्के सर यांना विनंती की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. माननीय कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. सर्वांना नमस्कार. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे हे महाविद्यालय 25व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि यानिमित्त जो रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून जे वर्ष साजरं केलं जात आहे त्याचा आज शुभारंभ, औपचारिक शुभारंभ आज इथं होत आहे आणि या शुभारंभाच्या निमित्तानं या शुभारंभ उद्घाटनाचे प्रमुख म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी आदरणीय प्राचार्या शुभांगीताई गावडे मॅडम, या ज्या गावामध्ये हे कॉलेज सुस्थापित झालेलं आहे त्या गावाच्या प्रथम नागरिक डॉक्टर रुपालीताई बेंद्रे व्यासपीठावर उपस्थित नागठाणे गावातील आणि इतर पंचक्रोशीतील सर्व सन्माननीय ज्येष्ठ मंडळी,
यामध्ये मधुकर बाप पाटील यांचाही समावेश होतो आणि त्याचबरोबर ज्यांनी आपलं अतिशय चांगलं मनोगत व्यक्त केलं कृषीभूषण मनोहर भाऊ साळुंखे, त्याचबरोबर यापूर्वी ज्यांनी मनोगत व्यक्त केली ते सर्व सन्माननीय विविध संस्थांचे प्रतिनिधी, या कॉलेजच्या सिरीजचे सन्माननीय सदस्य, स्थानिक संस्था ज्या आहेत त्यांचे पदाधिकारी, साखर कारखान्याचे संचालक, या कॉलेजला नावारूपाला आणण्यासाठी प्रथम दिवसापासून ज्यांनी आपलं योगदान दिलं त्यामध्ये डॉक्टर थोरात, डॉक्टर उदाळे, डॉक्टर करांडे, प्राचार्य साळुंखे सर, डॉक्टर जयेश पाटील सर, डॉक्टर सतीश घाटगे सर आणि जी धुरा आज रोजी सांभाळत आहेत ते या महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉक्टर महेश गायकवाड. सभागृहामध्ये मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित आहेत, पालक उपस्थित आहेत, विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. कुलगुरू म्हणून मी नेहमीच विद्यार्थ्यांची काळजी घेतो, त्यामुळं बराच वेळ ते 10 वाजल्यापासून इथं आपली कार्यक्रमाची आणि आमची सगळ्यांची वाट पाहतायत आणि ते थांबलेच सगळ्यांची भाषणं अगदी आज्ञाधारक पद्धतीने ते ऐकतायत. तर मला वाटते त्यांच्या संयमाचा म्हणजे अंत पाहायचा नाही मला, त्यामुळं लंबचौडं भाषण मी नाही करणार हे तुम्हाला आश्वासित करतो. काही मिनटं जर वाढली तर मला माफ करा, पण मी थोडक्यात बोलेन. पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या वतीनं या महाविद्यालयाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, प्राचार्यांचं, त्यांच्या शिक्षक वृंदांचं आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की हे महाविद्यालय 45व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं, माझ्या वतीनं या महाविद्यालयाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो की या कॉलेजची भरभराट, अकॅडमिक भरभराट ही अशीच पुढे हो. ज्या पूर्वी ज्या प्राचार्यांनी यांच्या वैभवात भर घातलेली आहे ही अशीच वृद्धिगत हो, त्याच्यामध्ये आणखी भर पडो आणि A+च्या पुढं आणखी एक प्लस लावो, त्यामुळे पुढच्या वेळेला A++ हो अशी सदिच्छा या निमित्तानं व्यक्त करतो. खूप साऱ्या गोष्टी बोलल्या गेल्या, परंतु एखादं महाविद्यालय यावेळेला 25व्या वर्षात पदार्पण करतं. तुम्ही बघा की व्यक्तीचा वाढदिवस असा की आपला मोठ्या उत्साहाने आपण साजरा करतो, पण जशी जशी व्यक्ती वार्धक्याकडे झुकते त्यावेळेला प्रत्येक वाढदिवस हा बोनस म्हणून बघितला जातो. त्याच्याकडे व्यक्तीचं एजिंग हे वेगळं असतं, पण संस्थेचं एजिंग हे वेगळं असतं. संस्था जशी जशी मोठी होते ती खऱ्या अर्थानं मोठी होते आणि ती स्थिर स्थावर होते. त्यामुळे 25व्या वर्षी ही सुरुवात आहे असं म्हणून. त्यामुळे 25चा टप्पा, 50चा टप्पा, 75चा टप्पा, 100चा टप्पा आणि असे टप्पेच होत जाणार आहेत पुढे. मला आजच्या कार्यक्रमात सगळ्यात जास्त आनंद काय झाला असेल, अर्थात रौप्य महोत्सव वर्षाचा आनंद आहेच, पण तो अतिशय आनंद कुठला झाला असेल तर या महाविद्यालयांशी, ग्रामस्थांशी जोडलेली नाळ जी आहे ती मी आज पहिल्यांदाच बघतोय. शिवाजी विद्यापीठामध्ये 297 300 महाविद्यालय आहेत. या त्या निमित्तानं मी बऱ्याच वेळा त्या महाविद्यालयात जात असतो, कार्यक्रम असेल, सेमिनार असेल, परंतु एवढी जवळी, एवढं प्रेम, एवढी आपुलकी, एवढं अगत्य हे मी पहिल्यांदाच पाहिलं. आणि त्यामुळे सगळ्या ग्रामस्थांना, सगळ्या आता उपस्थित आहेत आणि नाही आहेत त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की असंच प्रेम शिक्षण संस्थेवर तुमचं राहावं. संस्थेवर प्रेम करणारे खूप असतील, पण त्या संस्था वेगळ्या असतात. पण इथं निर्व्याज्य मनानं प्रेम करणारी मंडळी आहे आणि ती निर्व्याज्य मन नाही आहे. आपलीच एक 2 रुपये, 5 रुपये, लाखो रुपये हे त्या संस्थेत वर्ग करतात आणि संस्थेचं भलं व्हावं असं तोंडी सांगत नाही, त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतात. म्हणजे मनोहर भाऊनी जो वस्तुपाठ घालून दिलेला आहे तो मोठा आहे. मला एक क्षणभर वाटलं की जरी मी कुलगुरू असलो, जरी मी प्रमुख पाहुणा असलो
पण हा घरातला मोठा माणूस सुद्धा प्रमुख पाहुण्यासारखा बोलून गेला आणि त्यानं अपेक्षा सगळ्या व्यक्त केल्या. म्हणजे विद्यापीठाकडे असू दे, विद्यार्थ्यांकडे असू दे, संस्थेकडनं असू दे, या सगळ्या समाजाच्या अपेक्षा आहेत. ते समाजाचं मोठं प्रतिनिधित्व करतात. समाजाला काय पाहिजे तर समाजाला हेच पाहिजे, शिकलेला माझा जो काय विद्यार्थी आहे तो समाजामध्ये स्वावलंबी व्हायला पाहिजे, तो पुढे जायला पाहिजे, त्याचं कर्तृत्व असं झळकायला पाहिजे. तर त्यासाठी जो वस्तुपाठ करून दिलाय तो मला वाटतं अतिशय महत्वाचा वाटतो. मला या निमित्ताने महात्मा गांधी यांनी या जगाला दिलेलं, म्हणजे महात्मा गांधीच्या शब्दात सांगतो की त्यांच्या शेवटच्या म्हणजे साधारणतः 60 नंतरच्या, तर त्यांनी म्हणले की मी जगाला सगळ्यात मोठी भेट काय दिली असेल तर एक नई तालीम नावाची एक शिक्षण पद्धती म्हणून भेट दिली. म्हणजे आपण महात्मा गांधीजींना इतर सगळ्या गोष्टीला अहिंसा, मौन, स्वच्छता या सगळ्यावर ओळखतो, पण नई तालीम नावाची एक शिक्षण पद्धती आहे. ती पद्धती जी आहे ती सगळ्यात मोठी माझी समाजाला भेट आहे असं समजतात. ती सहज नुसती भेट नाही, ती सुंदर भेट आहे. जे मनोहर भाऊ सांगितले म्हणजे ती नई तालीम आहे. म्हणजे लर्निंग बाय डुईंग, आपण काम करायचं आणि मग शिकायचं. म्हणजे शेतीविषयी आम्ही किती धडे आम्ही पुस्तकात शिकवले, ते गिरवले, ते परीक्षेत आले, त्याचे मार्क्स पडले, त्याच्या पलीकडं शेतात जाऊन काम करायला पाहिजे. अभय बंगांचं सर्च म्हणून एक इन्स्टिट्यूशन आहे. अभय बंग आणि राणी बंग तिथं ते दोघं दाम्पत्य काम करतात, दोघेही डॉक्टर, पण सामाजिक काम इतक्या उच्च प्रतीचं करतात, मोठ्या प्रतीचं करतात की देशाबाहेर सुद्धा त्याचा प्रचार प्रसार होत आहे आणि त्यांची प्रशंसा होत आहे. तर त्यांचं म्हणणं पण हेच आहे, आमचा विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी वर्गाबाहेरील शिक्षणामध्ये सुद्धा चांगला झाला पाहिजे. वर्गातलं शिक्षण तर घ्यायलाच पाहिजे, त्या अभ्यासक्रम असणार, या सगळ्या गोष्टी असायला पाहिजेत, पण वर्गाबाहेरचं शिक्षण आहे ज्याला आमचे विद्यार्थी आउट ऑफ सिलेबस म्हणतात, तर ते आउट ऑफ सिलेबस हे जन्माचा सिलेबस आहे. तुम्ही सिलेबस जो आहे तो फक्त परीक्षेपुरता आहे आणि आउट ऑफ सिलेबस आहे तो खरंच परीक्षेला संपल्यानंतर, रिझल्ट लागल्यानंतर आयुष्याला पुरेल असा आहे. मनोहर भाऊनी आपल्याला आउट ऑफ सिलेबसचा बराच अभ्यास करून दिलेला आहे. ती परीक्षा तुम्ही कधी द्यायची, कुठे द्यायची, पास होणार का नाही तुम्ही ठरवायचं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यानंतर आपल्याकडे ऑन जॉब ट्रेनिंग नावाचा एक प्रकार आलेला आहे आता, ज्याला आपण फील्ड वर्क म्हणतो. माझी गायकवाड सरांना अशी सूचना असेल की अभ्यासक्रमामध्ये फील्ड वर्क म्हणून शेती हा विषय हा प्राधान्य घ्या आणि त्याच्यासाठी विद्यापीठ कायम फ्लेक्झिबल राहील. तुम्ही सांगा तो त्या पद्धतीने घेऊन जाईल. म्हणजे मनोहर भाऊ जे व्यक्त करतात ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सांगते. म्हणजे ते काय सांगतं की याच्याबरोबर मुलांना जरा बाहेर पाठवा, त्यांना वेगळं काहीतरी शिकवा. ते आपलं कौशल्य वगैरे सगळे शब्द वापरतात, पण नेमकं काय ते नेमकं शेतात गेल्यानंतर तुम्हाला कळेल. तुम्हाला माहित नाही की विद्यापीठाचा परिसर सुद्धा एक फार मोठा परिसर आहे, 850 एकरचा परिसर आहे आणि त्या 850 एकरच्या परिसरात आम्ही सुद्धा वेगवेगळे प्रयोग करतो. मुलींना खरं म्हणजे ते आवडेल की मोत्याची शेती विद्यापीठात चालू आहे. तर मोत्याची शेती काय मी काही ते शिकवत बसणार नाही, पण मोती पिकवायचा धडा आम्ही आता विद्यापीठात द्यायला चालू केलेला आहे. जी मलबेरी इथं दिलेली आहे ते सॉइल टू सिल्क नावाचा प्रोजेक्ट आम्ही विद्यापीठात चालू केलेला आहे. त्याला आम्ही रेशीम शेती म्हणतो. आपण मलबेरीचं फळ पिकवता पण आम्ही पाणी पिकवतो. पानांच्या द्वारे रेशीम शेतीचा आमचा प्रयोग चालू आहे. परंतु त्यांनी जे काही फळ आज दाखवलं आपल्याला, जे विकसित केलेलं आहे, त्याची किंमत ही अतिशय मोठी आहे. ती अशा अर्थाने मोठी आहे की ते आपल्याला उसाशिवाय काही सुचत नाही आहे आणि त्यांनी उसाला बरोबर बाजूला ठेवलेलं आहे. मित्र, पाण्याचा प्रश्न इतका ज्वलंत आणि दुर्भिक्षाचा आहे. या भागाला सुदैवाने नसेल तो, पण जिथं आहे त्यांना माहिती आहे किती दुर्भिक्ष आहे आणि त्या ठिकाणी जर ऊस करायचा म्हणजे आपण पाण्याच्या सगळ्या उपलब्धीवर अत्याचार करतो काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मनोहर भाऊंनी दिलेली आहेत त्यांच्या भाषणातून. तर या सगळ्या गोष्टी अभ्यासक्रमामध्ये येतील आणि त्या अभ्यासक्रमामध्ये त्या पुढे घेऊन जातील याची मला खात्री आहे. त्यामुळे मी पहिल्यांदाच ते सांगतो. दुसऱ्या ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत सुरक्षेच्या दृष्टीने काही गोष्टी तर पाहिजे. मी असं सुचवेन की संस्था आणि विद्यापीठ हे जॉईंटली आपण प्रपोजल त्या संबंधित संस्थेला देऊया. विद्यापीठ आपल्या बरोबर असेल आणि आपण त्याचा पाठपुरावा पण करूया. जिथं सांगायचं तिथं मंत्री महोदयांना सांगू, जिथं सांगायचं त्यांना अधिकाऱ्यांना सांगू आणि सुरक्षितता ही शुड बी टॉप प्रायोरिटी. म्हणजे सिक्युरिटी, सेफ्टी शुड बी द टॉप प्रायोरिटी. त्या दृष्टीने आपण त्याला सुद्धा मार्गी लावू. तिसरी जी गोष्ट आहे जी मला या निमित्ताने सुचवावीशी वाटते, म्हणजे मी कमी बोलतोय म्हणून मी पटपट गोष्टी बोलून जातो, की जी मनोहर भाऊ म्हणले की विद्यार्थी ज्या वेळेला कुठल्या तर परीक्षेमध्ये त्यांचा क्रमांक येतो
त्यावेळेला त्यांना त्या 10,000 मध्ये 20,000 मध्ये वगैरे जे काही पैसे जमले त्या व्याजातून ती पारितोषिक दिली जाईल. मला असं सुचवायचं आहे या महाविद्यालयानं अशी सगळी रक्कम एकत्र करून त्याच्यामध्ये आणखी भर घालून रौप्य महोत्सवी कॉर्पस एस्टॅब्लिश करावा आणि रौप्य महोत्सवी शिष्यवृत्ती करावी. आणि हवं तर त्या रौप्य महोत्सवी शिष्यवृत्तीला काय आणि 1 नाव 2 नाव 3 नाव द्यायचं असेल तर देऊन टाक. म्हणजे काय होईल की कायमस्वरूपी रौप्य महोत्सव हे वर्ष कायम आपल्या स्मरणात राहील. गोल्डन ज्युबली पर्यंत स्मरणात राहील. त्याच्यानंतर गोल्डन ज्युबली ते चालू करा. म्हणजे ज्याला एक फुटप्रिंट्स म्हणतो ती फुटप्रिंट्सच्या रूपामध्ये अशा प्रकारचं वर्ष जे साजरं केलेलं आहे ते विद्यार्थ्यांच्या बरोबर नाही. आज हॉल तर राहायलाच पाहिजे. हॉलला पण आपण रौप्य महोत्सव हॉल म्हणून नाव देण्याचा, परंतु विद्यार्थ्यांच्या जवळचा असा असेल तर अशा प्रकारची एक गोष्ट करावी. आणि शेवटची गोष्ट सांगतो आणि मी थांबतो की विद्यार्थ्यांना मी स्पेसिफिकली 55 खेड्यातले विद्यार्थी आहेत. म्हणजे फार मोठा परिसर आहे. जी छोटे खेडे असेल वाडी असेल खूप मोठा परिसर आहे. तर विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं, शिक्षकांनी काय करावं, आता मला शिक्षकांना पण त्या बरोबरीने घ्यायचं आहे. तर शिक्षकांनी काय करावं की आपल्या दररोजच्या या शिकणे अध्ययन अध्यापन बरोबर स्थानिक प्रश्नाला जरा हात घालायचा. आता उदाहरणार्थ तुम्ही मगाशी सुरक्षेचा प्रश्न सांगितला, हा प्रश्न आहे, हा ग्रामस्थ सांगतो. आता हा विद्यार्थ्यांनी घेतला, शिक्षकांनी घेतला आणि त्याचे आताचे प्रश्न काय त्यांनी एक रिपोर्ट तयार केला आणि तो शासनाला पाठवला. त्याला जे महत्व आहे ते आम्ही कुणाला तर सांगून फक्त जाण्यात महत्व नाही. असे तुम्हाला प्रश्न या आजूबाजूला खूप सारे दिसतील. आरोग्याचे प्रश्न दिसतील, शिक्षणाचे पण प्रश्न दिसतील, पाण्याचे प्रश्न दिसतील, उद्योगाचे प्रश्न दिसतील, अनएम्प्लॉयमेंटचे प्रश्न दिसतील, असे सगळे प्रश्न दिसतील. असे एक प्रश्न घेऊन जर ते अभ्यासाला आपण घेतले आणि त्याचं ट्रेनिंग जर विद्यार्थ्यांना दिलं तर मला वाटतं त्यांना खूप मोठं ज्ञान मिळेल आणि समाजातले प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा मदत होईल. आणि जे सक्सेस स्टोरीज आहेत मग ती मी म्हणते सक्सेसर मनोबळांची असेल आणि इतर शेतकऱ्यांच्या असेल त्या सुद्धा प्रकाशात आणायला विद्यार्थ्यांची मदत घ्यायला पाहिजे. म्हणजे त्यांना कळेल नेमकं काय. म्हणजे सगळ्या गोष्टी वर चर्चा करायच्या आणि परत त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं नाही आहे. पण विद्यार्थ्यांना ज्ञान देत असताना आज इकॉनॉमिक्स सारखा एखादा विषय असेल तर ती इकॉनॉमिक्स काय आहे हे फील्डवर जाऊन त्यांनी बघायला पाहिजे. मग त्या प्रश्नाचं इकॉनॉमिक्स असू दे किंवा सक्सेस स्टोरीचं इकॉनॉमिक्स असू दे किंवा आणखी अशा बऱ्याच गोष्टींचं इकॉनॉमिक्स असू दे. त्यामुळे त्या गोष्टी आपण करा. आणि शेवट सांगतो की विद्यार्थ्यांना भविष्य उज्ज्वल आहे. तुम्ही फक्त एकाच गोष्टीकडं एकाच अपेक्षेने जर पाहत राहिला आणि ती मिळाली नाही तर हताश होता. तसं न राहता असंख्य अथांग असा हा समुद्र आहे आणि याच्यामध्ये संधी हर एक ठिकाणी आहे. कुठली संधी आपल्याला योग्य आहे हे टॅप करा आणि त्या दृष्टीने तुमचा प्रवास चालू करा. एक डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्था माता सुशीलादेवी साळुंखे आणि स्वामी विवेकानंद ही त्रयी यांनी फार मोठं वरदान आपल्याला दिलेलं आहे. आणि या सगळ्याच्या पाठीमागं मॅडम जशा आहेत तसेच या संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अभयकुमार साळुंखे सर आहेत. त्यांच्या शुभेच्छा त्यांचे आशीर्वाद आपल्याबरोबर कायम आहेत. परत एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि हायस्कूलची जी मंडळी जी आता पहिल्या बॅचची होती आज इकडे आली अशी अपेक्षा करतो की गोल्डन ज्युबिलीवर सुद्धा तुम्ही यायला पाहिजे एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तेव्हा सरांनी आपल्याला रौप्य महोत्सव वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत. सरांच्या भाषणानंतर आपल्याला आपले माजी या महाविद्यालयाचे सहकारी माननीय प्राध्यापक अण्णासाहेब पाटील सध्या शिक्षण वर्ष बापू साळुंखे महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांनी या ठिकाणी आपल्याला गुणवंत विद्यार्थी पारितोषिकासाठी 10,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. कृपया त्याचा मॅडमने स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी 10,000 रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे आणि रौप्य महोत्सव वर्षाचं औचित्य साधून ते आपल्याला या ठिकाणी देत आहेत. माननीय मॅडमला विनंती करतो की त्यांनी कृपया या ठिकाणी त्याचा स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. शिक्षण महर्षी बापूजींनी या समाजातील असणाऱ्या दातृत्वावर खऱ्या अर्थाने शिक्षण संस्थेचं वटवृक्ष करण्याचं काम केलेलं आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी माननीय प्राचार्य सौ शुभांगीताई गावडे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. माननीय प्राचार्य सौ शुभांगीताई गावडे मॅडम.
आत्ताच डॉक्टर शेळके सरांनी वेळेचं बंधन स्वतःला जसं घालून घेतलं तसं वाटतं मी पण त्या बंधनाशी कटिबद्ध राहून माझे हे मनोगत किंवा तुमच्याशी जे मी हितगुज करणार आहे ते आवर्त घेणार आहे. कारण आदित्य महाराज तळपतात आहे, 12 वाजून गेलेले आहेत आणि त्यांच्या क्षेत्रात आपण जास्त वेळ राहता कामा नये. शिक्षणमंत्री डॉक्टर बापूजी साळुंखे आणि संस्थानात सुशीलादेवी साळुंखे यांच्या स्मृतीचं अभिवादन करते. आणि आजच्या ह्या नागठाणे येथील आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज संस्थेचं एक छोटंसं ज्ञानकुल किंवा त्याला छोटंसं संस्कार केंद्र जे आता वटवृक्षात रूपांतर होत आहे आणि आज 62 वर्षापासून आज 2024 पर्यंत त्याची वाटचाल 25व्या वर्षात ते रूपांतरित होत असताना तुम्हाला जितका आनंद होतो तितकाच एक संस्था कुटुंब म्हणून एक संस्था पदाधिकारी म्हणून आम्हाला आनंद होतोय. आणि आम्ही सर्वजण ह्या परिसरात तुम्हाला शुभेच्छा द्यायला शुभाशीर्वाद द्यायला आलेलो आहोत. तर आज ह्या कार्यक्रमानिमित्त इथे उपस्थित अगदी ह्या शाखेची स्थापना होत असतानाची सर्व मंडळी, माननीय थोरात सर, बाळकृष्ण साळुंखे, गोडे साहेब, गणेश साळुंखे असतील, त्याच्यानंतर सगळे उपस्थित माझे मुख्याध्यापकांमध्ये आणि प्राचार्यांमध्ये सुहास साळुंखे सर आहेत आणि ज्यांनी ह्याला एक नवरूप दिलेलं आहे, ज्यांनी स्वतःच्या कल्पनेतून हे शाखा नवीन रूपामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. ते डॉक्टर परांडे सर आलेले नाहीत, पण त्यांना विसरून चालणार नाही. कारण मला माहिती आहे की मी जेव्हा पहिल्यांदा नागठाणे महाविद्यालयात च्या आधी शाळेत आले होते आणि बघितलं तर मोठं पटांगण होतं. मला आठवतं इथे टेक्निकल बिल्डिंग होती छोटी आडवी पूर्ण आणि ही जागा मोकळी होती तशी आणि सुरुवात झाली होती कॉलेजच्या स्थापनेची. आणि त्यावेळी दुधाळे सर यायचे होते. त्याच्यानंतर दुसऱ्या वेळी आले त्यावेळी दुधाळे सर आणि तिथे छोटी इमारत जी आडवी आहे तिथं ज्युनियर कॉलेजची जस्ट सुरुवात झाली. आणि नंतर मग टप्प्याटप्प्याने कलांडे सरांनी त्याला खरं स्वरूप दिलं आणि त्याचं अंतर्बाह्य स्वरूप डेव्हलप करण्यामध्ये, त्याचा आत्मा डेव्हलप करण्यामध्ये करांडे सर बरोबर डॉक्टर जयेश पाटलांनी खूप मेहनत घेतली आणि अगदी जाता जाता काही गोष्टी त्यांनी इथे निर्माण केल्या आणि त्याला A+ ॲक्रेडिशन मिळवून दिलं. आणि ही सर्वात आनंदाची गोष्ट होती तुम्हाला सुद्धा आणि आम्हाला सुद्धा की जी आजतागायत आपण टिकवली आहे. आणि जसं मनोहर बापूंनी सांगितलं की आता इथून पुढे आपल्याला आणि पुढे जायचं आहे. जर सर मनोहर बाबू तुम्ही असाल तर एनिथिंग इज पॉसिबल. कारण आत्ता ज्यांनी दातृत्व म्हणून पाहता पाहता चेक्स दिले, कुठलाही विचार न करता आम्हाला दातृत्व मिळत गेलं संस्थेला, हा आमचं एक मोठं भाग्य आहे. आणि ह्याला मान ठेवून आपण महेश पुढे जायचं आहे. कारण मगाशी खूप छान तुम्हाला पदवी दिली साळुंखे दादांनी की ते स्वतः शिक्षक आहेत, पूर्ण घर शिक्षकांचं आहे. त्यामुळे शब्द पॉवरफुल वापरले त्यांनी. ब्रह्मा विष्णू महेशच पदवी दिली. तर ब्रह्मा आणि विष्णूचं कार्य संपलेलं आहे, महेशाचं कार्य सुरू झालेलं आहे. तो यू हॅव टू नर्चर. आपण म्हणतो वन इज क्रिएटर, वन इज नर्चर आणि वन हू डिस्ट्रॉईज. तर महेश डिस्ट्रॉय करू नको बाबा, थोडं विष्णूचं रूप पण तुला घ्यावं लागेल. यू हॅव टू नर्चर द सेंटर. आणि तुझं भाग्य आहे जिथे तू लहानाचा मोठा झालास तेच
त्याच क्षेत्रात आणि त्याच भूमीमध्ये तुला काम करायला मिळतंय आणि हा आशीर्वाद तुझ्या वडिलांपासून काकांपासून आता सर्व उपस्थित कार्याध्यक्ष साहेब असतील, इथले ग्रामस्थ असतील, इथले आजीमाजी कार्यकर्ते असतील, सर्व जण तुझ्या पाठीशी आहेत. कुठल्याही क्षणी हाक मारलीस की धावत पळत येणारे आम्ही आहोतच आणि तुझ्या कार्यकर्तृत्वावर संस्थेचा विश्वास आहे आणि त्यामुळे तू आणि नवीन जोमाने नवीन कल्पनेने पुढे जावंस आणि आपल्या या विद्यार्थ्यांना खरोखर तुला हे जर ग्रामीण भाग मिळालाय ना, मी म्हणेन की इथला व्हॉट यू से इथलं पीक जेन्युइनली खूप हुशार असतं. इथले विद्यार्थी अगदी व्हॉट यू से की शिर्के सर मला सांगू इच्छिते मी की ही लोक खरोखर क्रेडिटेबल असतात, फक्त त्यांना पुढे यायला वाव मिळत नाही. तो क्षण आपल्याला त्यांना साध्य करून उपलब्ध करून द्यायचा आहे आणि इथली जी एक मेरिटोरियस विद्यार्थी आहेत त्यांना आपण विद्यापीठाच्या थ्रू संस्थेच्या थ्रू पुढे जाण्याचा जो मार्ग आहे तो नवीन शैक्षणिक धोरणातून जे स्किल ओरिएंटेड कोर्सेस येऊ पाहतात की त्याचा उल्लेख तुम्ही केला, मनोहर बापूंनी केला. कारण मनोहर बापू तुम्ही जरी 12वी असलात तरी तुम्ही आय फील आणि जर शिकला असतात तर एक सायंटिस्ट होऊ शकला असता ॲग्रिकल्चरमध्ये, कारण यू आर अ रिसर्च ओरिएंटेड सायंटिस्ट. तुम्हाला संशोधनात्मक वृत्ती तुमच्यात असल्यामुळे नवनवीन संशोधन तुम्ही करत असतात, रिसर्च करत असतात, प्रयत्न करून तुम्ही आज तुमच्या एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला सिद्ध केलेलं आहे. कृषी भूषण पदवी मिळणं हे इतकं सोपं नाही आहे, कारण PhD झालेला डॉक्टरेट झालेला माणूस सुद्धा एक इन्व्हेन्शन एक रिसर्च करतो आणि बाजूला बसतो आणि डॉक्टरेट मिळवतो नावापुढे, पण तुम्ही सातत्याने त्यामध्ये आहात आणि हा अनुभव आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही देणं हे आमच्या भाग्याची गोष्ट आहे. तर नेक्स्ट टाइम जेव्हा ह्या न्यू स्किल ओरिएंटेड पॉलिसीज येतील तर अवश्य आम्ही तुमच्या क्षेत्राला भेट देऊ. तुम्ही आमचे रिसोर्स पर्सन म्हणून काम कराल अशी अपेक्षा आहे. तर असेच अनेक ग्रामस्थांसमोर बसलेले आहेत. साळुंखे सर, आज बरेच दिवसांनी तुम्ही मला भेटलात, बट यू आर स्टील यंग. ह्याचं द्योतक म्हणजे सतत कामात राहा, सतत कार्य करत राहा की आपण चिर तारुण्य त्यातूनच मिळतं. आणि विद्यार्थी जण आज तुम्ही आहात की मेकअप करून सुंदर दिसत नसतं माणूस, तर ज्याच्या मनगटात मस्तिष्कमध्ये मनामध्ये आणि मनगटामध्ये जी पॉवर असते ना ते सौंदर्य आपल्या खऱ्या अर्थाने फुलवत असतं आणि त्याला साथ देतं ते शिक्षण. नॉलेज ऑलवेज gives you a strength and a treasure which is unsnatchable. तुमच्याकडून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. एवढं मोठं धन या नॉलेज ह्या विद्येतून मिळत असतं. तर मी एवढंच म्हणेन, ह्या प्रसंगी आपण सर्व आला, ह्या संकुलाला, या पंचक्रोशीतले सर्व ग्रामस्थ आले आणि महेश सरांना, कॅप्टन डॉक्टर महेश गायकवाड, म्हणजे 2 पदव्या आहेत तुला, कॅप्टन पण आहेस आणि डॉक्टर पण आहेस. तर ह्या मोठ्या जबाबदाऱ्या तुला पार पाडायच्या आहेत आणि संपूर्ण श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने तुझं अभिनंदन करते. तुझं पुढच्या नॅक अक्रेडिशन येऊपर्यंत तू खूप काही नवीन करशील अशी अपेक्षा बाळगते आणि तुला शुभाशीर्वाद देते. आणि तसंच माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनी इथे बसलेले आहेत, काळे जॅकेट्स घालून बसलेले आहेत. तर वाटतं आता जास्त वेळ नको, परत एकदा मी तुमच्याशी बोलायला येईल वेगळ्या कार्यक्रमाच्या स्वरूपात, त्यावेळी आपण खूप बोलूया. पण आज आवर्त घेते परत एकदा या व्यासपीठावरून आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि माझे हे 2 आवडते शब्द आवडते घेते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. ज्यांची बाग फुलून आली त्याने 2 फुले द्यावी
ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावी, ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी वंझळभर पाणी द्यावे, आपले श्रीमंत हृदय त्याने रीते करून भरून घ्यावे. आणि खऱ्या अर्थानं या ग्रामस्थांनी आपले असणारे जे काही श्रीमंत हृदय रीते करून भरून घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि या दोन्ही मान्यवरांनी या ग्रामस्थांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन या महाविद्यालय रौप्य महोत्सव नाही तर सुवर्ण महोत्सव सुद्धा अतिशय दिमागदारपणे साजरा करेल अशा पद्धतीच्या अपेक्षा आणि या ठिकाणी आशीर्वाद या ठिकाणी दिलेले आहे. धन्यवाद मॅडम. आणि सर, यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आमच्या या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर अजित कुमार जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे आभार मानावे. हे कार्यकारी सहसचिव रौप्य महोत्सवी समितीचे सर या ठिकाणी कार्यकारी सचिव आहेत. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे, आपणा सर्वांचे लोकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस मी प्रथम विनम्र अभिवादन करतो. आणि आजच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या समारंभाच्या आभाराचं काम माझ्याकडे आहे. मागील 25 वर्षापासून ज्यांनी या महाविद्यालयाच्या पायाभरणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे अशा सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि आमचे विद्यार्थीगण, आज आपल्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या महाविद्यालयामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर शिर्के सर उपस्थित राहिले. त्यांनी आपल्याला खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं, सूचना केल्या आणि रौप्य महोत्सवी कॉर्पस फंड तयार करावा, या परिसरातील ज्या काही सामाजिक जाणीव आहेत त्याच्यावरती प्रकल्प करून महाराष्ट्र शासनाला पाठवावे अशा पद्धतीच्या खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर आणि आमचं आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे यांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवा प्राचार्य सौ शुभांगीताई गवडे मॅडम, खऱ्या अर्थानं या महाविद्यालयाचा शिलान्यास जो झाला तो मॅडमच्या हस्तेच या महाविद्यालयाचं पूजन झालेलं होतं. हे आवर्जून मला सांगावं लागेल. पलीकडच्या प्राचार्य केबिनच्या खालीच त्याचा शुभारंभ झालेला होता, फुल खड्डा खणलेला होता आणि त्याच्यामध्ये पहिल्या बीमचा शुभारंभ जो आहे तो पहिल्या बीमचा शुभारंभ मॅडमनेच केलेला होता. आज मॅडमनेही या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं या ठिकाणी अध्यक्ष मनोगत व्यक्त केलं. आम्हा सर्वांना गुरुदेव, कार्यकर्ते, विद्यार्थीगण, ग्रामस्थ, पत्रकार या सर्व बंधूंना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचं संस्था आणि आमचं महाविद्यालय यांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर ज्याने सकाळपासून मनोगत व्यक्त केली त्याच्यामध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव प्रशासन, अर्थ आणि विद्यमान सातारा जिल्हा विभाग प्रमुख सन्माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ सर, त्याचबरोबर नागठाणे नगरीचे कृषीभूषण मनोहर भाऊ साळुंखे, श्री अजित साळुंखे सर, श्री श्रीरंग गोरे आबा यांनी मनोगत व्यक्त केली, आपलं चिंतन आपल्या सर्वांसमोर मांडलं. त्याबद्दल मी त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो. या महाविद्यालय स्थापनेमध्ये कैलासवासी अवयसिंह राजे भोसले, या नागठाणे नगरीतील सन्माननीय यशवंत हरी साळुंखे उर्फ नाना, त्याचबरोबर या त्यावेळेला जे काही सर्व ग्रामस्थ आहेत ते ग्रामस्थ असतील, हायस्कूलमधील AM जाधव सर असतील, त्याचबरोबर या पंचक्रोशीतील सर्व घटकांनी आणि आमच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष साहेब डॉक्टर प्राचार्य अभय कुमार साळुंखे साहेब यांच्या या विचारातून आणि सक्रिय कार्यातून हे महाविद्यालय उभं राहिलं. आणि आज खऱ्या अर्थानं सर्व प्राध्यापकांनी कृपया फोटोसाठी यायचं आहे. स्टेज जवळ या सगळे सर्व प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी यांनी कृपया स्टेज जवळ यायचं आहे. प्रमुख पाहुण्यांच्या समवेत आपल्याला फोटो या ठिकाणी काढायचा आहे. या सगळे
स्टेज जवळ या सगळे सर्व प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी आणि कृपया स्टेज जवळ यायचं आहे. प्रमुख पाहुण्यांच्या समवेत आपल्याला फोटो या ठिकाणी काढायचा आहे. या सगळे